महादेवाच्या प्रांगणात त्या महादेवाच्या या दरबारामध्ये काहीतरी कथा व्हावी, शिवकथा म्हणा, श्रीमद भागवत महापुराण म्हणा, त्यांच्या मनोमन अनेक दिवस होत. एक दिवस त्यांच्या या फळाला यश आलं आणि मग त्यांनी हे नियोजन केलं. आयोजक नियोजक कसे आपले आदरणीय परमार्थप्रेमी अशोकराव एकनाथ माळी आणि ते रमेश मामा असतील, त्यांचा हा सर्व परिवार, नातू पंतू सुना नातसुना, आई वडिलांच्या स्मरणार्थ हे निमित्त मात्र आहे. पण भगवंताच्या दरबारामध्ये कुठंतरी नामघोष व्हावा. जागा पवित्र होते आणि जागा पवित्र होऊन कलियुगामध्ये जगात श्रेष्ठ साधन कोणतं तर ते नामचिंतनच साधन सांगितलं आहे. म्हणून या परिवाराला प्रथमतः धन्यता दिली पाहिजे. त्यांच्या चारही बहिणी आहे, आमच्या आदरणीय सीताताई, अलकाताई, मीराताई, जिजाताई एक स्वर्गवासी झालेले आहे. असे हा त्या कन्या आहे विठाबाईच्या आणि सुंदर असा हा परिवार आहे. मामांच्या मनात मध्ये इच्छा होती शिवपुराण सांगा. मामाने मी शब्द दिला, शिवपुराण मी तर काही केलेलं नाही, हे तुमच्या वस्तीवर जे करतोय हे आता 49 भागवत आहे माझं. मागच्या महिन्यात 3 झाले सुक्याण्यामध्ये आणि 49. पण मी शिवबाबाचं दररोज वर्णन करीन. शिवकथा म्हणून नाही, पण शिवबाबांचा देवांचा देव जो महादेव आहे, ज्यांच्या प्रांगणात ज्यांच्या दरबारामध्ये ही श्रीमद भागवत महापुराणची कथा चालली आहे, त्यांचं रोज वर्णन करील, रोज करील, 7 दिवस करील. कारण तो बाबा देवांचा देव आहे, महादेव म्हटले त्याला. असे या बाबांचं वर्णन रोज आपण थोडं थोडं करणार आहोत. हा कथा आहे त्याप्रमाणे. पण भागवताकडे आपण प्रवेश करूया. श्रीमद भागवत हे कलियुग आहे, घोर कलियुग आहे हा. आणि हा घोर कलियुग सर्पाच्या जबड्यामध्ये गुंतलेला आहे. हा मानव काळरूपी सर्प आणि त्या काळरूपी सर्पाच्या जबड्यामध्ये हा घोर कलियुग. सुंदर असं भगवान सुत शैवनी ऋषींना सांगतात. नैमिष अरण्यामध्ये 88 ऋषीमुनी जमलेले शैवनी ऋषी आणि सांगायला भगवान सुत आहे. भगवान सुखदेव यायचे, राजा परीक्षित यायचा आहे. सुखदेव राजांनी परीक्षित राजाला वापस सांगितलं, हे बरोबर आहे, परंतु पहिल्या दिवशी फक्त श्रीमद भागवताचं महात्म्य सांगितलं जातं. या ग्रंथाची विशेषता सांगितली जाते. प्रथम दिवस जो असतो श्रीमद भागवत महापुराणाचा, बाकीचे जे पुराण आहे ते पूर्ण नाही. ब्रह्मपुराण असेल, विष्णू पुराण असेल, शिवपुराण सुद्धा पूर्ण नाही. मी सांगेल पुढे. विष्णू पुराण, ब्रह्मपुराण, शिवपुराण, पद्मपुराण, नारद पुराण, गरुड पुराण, 17 पुराणे. पण 17 पुराणांना महाशब्द नाही. फक्त श्रीमद भागवत महापुराण एवढ्या 18व्या पुराणाला फक्त महाशब्द आणि श्री म्हणजे लक्ष्मी. पुढे खूप वर्णन आहे. श्री म्हणजे लक्ष्मी. महापुराण शब्द कुठल्याही पुराणाला नाही. म्हणून व्यासजी असंतुष्ट आहे. वेद व्यासजींनी 17 पुराण केले, 6 शास्त्र केले, 4 वेद केले, महाभारताचे 1.25 लाख श्लोक केले, तरी वेद व्यासजी असंतुष्ट आहे. ही सर्व संपत्ती व्यासांची. व्यास कोण आपण पाहणार आहोत. तुम्ही भरपूर मखमलबादचे श्रोते म्हणजे एकदम जाणकार श्रोते, तुमच्या गावात भागवत सुद्धा भरपूर झालेले.
हा, त्या योग्यतेनेच भागवत झालं पाहिजे आपलं सुद्धा. पण जाणकार श्रोते आमचे आदरणीय रामदास भाऊ दामू अण्णांचे चिरंजीव आलेले, प्रणाम करतो, वंदन करतो मी त्यांना. श्रोते जाणकार आहात तुम्ही. व्यास असंतुष्ट आहे, एवढं करून, एवढी संपत्ती करून. म्हणून पहिल्या दिवशी फक्त श्रीमद भागवताचं महात्म्य सांगितलं जातं. महत्व, या ग्रंथाचे महत्व किती. हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. या घोर कलियुगामध्ये जे जे कोणी श्रीमद भागवत श्रवण करतील, जे कोणी ज्यांच्या माध्यमातून सांगतील, माई वडिलांचं स्मरण असेल. आता हे निमित्त मात्र आहे. आमचे आदरणीय कैलासवासी एकनाथ फकीरराव माळी आणि आदरणीय आमच्या माता माऊली विठाईची दसक्रिया सुद्धा योग मला आला होता. चांगली गोष्ट आहे. माझ्या प्रभाकर मामाने सांगितलं नाही, माझ्या जावायचंच ठेवायचं प्रवचन. हा, पुण्यवान होते दोघे बी. आणि जे पुण्यवान असतात त्यांचं स्मरण केलं जातं, त्यांचंच पुण्यस्मरण होतं. हे ध्यानात घ्या. जे पुण्यवान असतात ना त्यांचंच पुण्यस्मरण केलं जातं. पातकी माणसाचं नाही पुण्यस्मरण केलं जात, नाही केलं जात. म्हणून कैलासवासी एकनाथ बाबा, कैलासवासी विठाई हे पुण्यवान होते आणि त्यांचा हा परिवार, त्यांचे हे कुटुंब. मग या ग्रंथाची विशेषता काय आहे? स्वर्गातील देवांनी अपेक्षा केली ती श्रीमद भागवत महापुराण ऐकण्याची. स्वर्गातील 33 कोटी देवता आणि स्वर्गातील अधिपती राजा इंद्रदेव त्याच्याकडे सर्वांनी विनंती केली का श्रीमद भागवत महापुराण नैमिष अरण्यामध्ये भगवान सुखदेव राजा परीक्षितला सांगतात आणि त्याला शाप लागलेला आहे, तो 7 दिवसात मरणार आहे. अशी बातमी स्वर्गलोकात गेली. म्हणून स्वर्गलोकामध्ये ही बातमी गेल्यानंतर 33 कोटी देवता सह इंद्र अमृत कलश घेऊन आला नैमिष अरण्यामध्ये. इंद्र पुढे सरसावला. इंद्र म्हणू लागला भगवान सुखदेवांना, भगवान सुखदेवजी, गुरुदेव 7 दिवसात जर राजा परीक्षित मरणारे, मग एक काम करा ना, आम्ही अमृत आणलंय स्वर्गातून, त्याला तुम्ही अमृत प्राशन करा, तो अमर होईल आणि त्या मोबदल्यामध्ये आम्हाला श्रीमद भागवत कथा ऐकायला. काय गोडे पा. स्वर्गातील देव इंद्र भगवान सुखदेवांना नैमिष अरण्यामध्ये सांगतात, सुखदेव राजा परीक्षित जर मरणारे 8 दिवसामध्ये तर त्याला अमृत द्या, तो अमर होईल आणि त्या मोबदल्यामध्ये, इथं शब्द नीट आहे का, त्या मोबदल्यामध्ये आम्हाला भागवत कथा ऐकवा. त्याला भगवान सुखदेव म्हणले 33 कोटी देवतांच्या राजाला म्हणजे इंद्रला, अरे इंद्र, तू व्यवहार केला आणि व्यवहार केल्यानंतर तो अधिकारी नसतो ऐकण्याचा. तुम्ही व्यवहार केलाय जसं आईच्या स्तनातील दूध. हे बघा भागवतात गोड वर्णन आलेले. भगवान सुखदेव राजा परीक्षितला सांगताना म्हटले, हे राजन, आईच्या स्तनातील दूध फक्त बाळाला पिण्यासाठी, ते ग्लास मध्ये घेऊन विकता येत नाही. काय गोड हो. काय म्हणले भगवान सुखदेव राजा परीक्षितला, राजा, अरे आईच्या स्तनातील दूध फक्त बाळाचा अधिकार आहे, ते बाळालाच पिण्यासाठी त्याचा उपभोग होतो. ते ग्लास मध्ये घेऊन जसं विकता येत नाही, तशी ही हरी कथा, ही माऊली आहे, हिचा व्यवहार केला तुम्ही म्हणून तुम्ही ऐकण्याचे अधिकारी नाही. व्यवहार केला प्रमाणे आविट हे शिर हरी कथा माऊली, सेविता सेविले वैष्णवजनी. काय गोड हो. आविट हे शिर हरी कथा माऊली, ही जी कथा आहे ना श्रीमद भागवत महापुराण, ही आई आहे. आणि या आईचा जो व्यवहार करतो त्यांनी समजायचा आपल्या आईच्या स्तनातील दूध विकल्याचा व्यवहार केला. गोडवर नाही. म्हणून या कथेचा कधी व्यवहार करायचा नाही. अशोक मामा म्हणे, काय हो तुमचं काय? म्हटलं काय नाही, 4000 रुपये द्या डिझेलचे, पुढचं तुम्ही पाहून घ्या काय करायचं ते.
व्यवहार नाही करायचा. हरी कथा ही माऊली तिचा व्यवहार केला तर आईच्या असताना ते दूध विकलं यासारखा व्यवहार होईल, म्हणून व्यवहार करायचा नसतो. राजा इंद्र म्हटलं हा मला अमृताच्या मोबदल्यामध्ये अमृत घ्या, राजा परीक्षेतला द्या, त्या मोबदल्यामध्ये आम्हाला भागवत कथा ऐकवा. नाही म्हटले भगवान सुखदेव. माय बाप्पांनो, हा ग्रंथ इतका श्रेष्ठ आहे का स्वर्गातील देव अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. जय हो. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. राधे राधे. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मूर्तीला केव्हावा जन्म. जय हो. मूर्तीला केव्हावा जन्म. नारायण नामे हो जीवन मोक्त. नारायण नामे राधे राधे. हो जीवन मोक्त. मृत्युलोके भाव जन्म, मृत्युलोके भाव जन्म. नारायण नामे हो जीवन मोक्त. नारायण नामे हो जीवन मोक्त. काय गोडे. आदरणीय माणिक महाराज शिक्षक आहे कातोळा सहकारी कारखान्यावर हायस्कूलला. गायनाची सुंदर अशी साथ करतात. त्यांचा चिरंजीव आदरणीय मंगेश महाराज चिरंजीव आहे त्यांचा. ऋषिकेश. ऋषिकेश महाराज सुंदर तबला वादक आहे. आमचे आदरणीय परमार्थप्रेमी सुंदर कीर्तन प्रवचन आपण सर्वांनी श्रवण केलेले त्यांचे मुखातून. पूजाताई वाघ आणि आमचेच मेवणे संजय तिडके, हा सर्व परिवार गायनाचा आहे. त्यांनाही प्रणाम वंदन करतो. आणि कथेला काय हो, स्वर्गातील देवांनी अपेक्षा करावी या कथेची. मग आपण किती भाग्यवान देवांपेक्षा ती. ज्यांनी ठेवलं ते किती भाग्यवान, ज्यांच्या निमित्त ते किती पुण्यवान. मी अगोदर बोललो ना, ज्यांच्या निमित्ताने ज्यांच्या स्मरणार्थ आहे ते किती पुण्यवान, ज्यांनी ठेवलं ते किती पवित्र, आणि ज्यांच्यासाठी ठेवलं तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी आपण किती भाग्यवान. जे देवांना नाही प्राप्त होत ते या मृत्यू लोकामध्ये. मग ऐका ना, देव परत गेले. 33 कोटी देवता परत गेले, त्यांना ऐकायला मिळालं नाही, त्यांनी व्यवहार केला. ही बातमी ब्रह्मदेवाला सत्य लोकांमध्ये माहीत झाली. का इंद्र 33 कोटी देव भागवत ग्रंथ श्रीमद भागवत महापुराण त्यांना श्रवण करण्यासाठी मिळालं नाही, ते परत आले. म्हणून सत्य लोकातील ब्रह्मदेवानी विश्वातील सर्व ग्रंथ एका पारड्यामध्ये टाकले. विश्वातील सर्व ग्रंथ एका पारड्यामध्ये, आणि फक्त श्रीमद भागवत महापुराण एका पारड्यामध्ये टाकलं. आणि असा काटा लावला, तराजू काटा. पहिल्या दिवशी फक्त तुम्हाला कथा श्रीमद भागवताचं महात्म्य ऐकायला मिळेल, याच्या व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. या ग्रंथाची विशेषता किती आहे, या ग्रंथ काय करतो, या ग्रंथाचं किती पुण्य आहे. श्रवण करणाऱ्यांना, सांगणाऱ्यांना, नवे नवे वादकांना, गायकांना, ज्यांच्या निमित्त त्यांना दिली. मग ब्रह्मदेवाने सत्य लोकातील ब्रह्मदेवाने विश्वातील सगळे ग्रंथ एका पारड्यामध्ये टाकले, आणि फक्त श्रीमद भागवत एका पारड्यामध्ये असा तराजू काटा केला. सर्व ग्रंथ ज्या विश्वातील ग्रंथ ज्या पारड्यात एक पारड वरती गेलो, आणि श्रीमद भागवत महापुराणचं पारड हल्लो सुद्धा नाही. एवढा महान ग्रंथ श्रीमद भागवत महापुराण, एवढी विशेषता आहे.
मग व्यासाने 17 पुराण केले, 4 वेद केले. 4 वेदांचं फळ म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. 17 पुराणांचं फळ म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे तुमचं श्रीमद भागवत महापुराण आहे. म्हणून शिवपुराणापेक्षाही श्रेष्ठ श्रीमद भागवत महापुराण आहे. ते का ते सांगतो. 17 पुराण, 4 वेद, 1.25 लाख महाभारतातील श्लोक वगैरे आणखी विश्वातील ग्रंथ असतील त्यांच्यापेक्षाही श्रीमद भागवत महापुराण श्रेष्ठ का तर मागील जेवढे ग्रंथ झाले त्यामध्ये श्रीकृष्ण लीला नाही, नारद वेद व्यासजींना सांगतात. नारदाचा आणि व्यासांचा संवाद आहे. नारदांनी प्रश्न केला वेद व्यासजींना, व्यास तुम्ही असंतुष्ट का? एवढे 17 पुराण केले, 4 वेद केले, 1.25 लाख महाभारताचा ग्रंथ केला, पद्म पुराण केलं, शिवपुराण केलं, गरुड पुराण केलं, विष्णू पुराण केलं, ब्रह्म पुराण केलं वगैरे वगैरे, पण तरी तुम्ही असंतुष्ट का? त्यावेळेला नारदांनी सांगितलं व्यासजी तुम्ही असंतुष्ट का तर भगवान कृष्ण परमात्म्याची याच्यामध्ये वर्णन नाही, कुठल्याच ग्रंथात नाहीये. श्रीमद भागवत सोडून मागच्या कोणत्याही ग्रंथामध्ये भगवान शिवबाबाचं म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याची कथा नाही. म्हणून ते ग्रंथ सगळे अपूर्ण आहे. नवे नवे अंशात्मक भगवान विष्णूने अवतार घेतलेले. मग भगवान शैवनिक ऋषी सूत महाराजांना नैमिषारण्यामध्ये विचारतात भगवान विष्णूने 24 अवतार घेतलेले, आम्हाला सांगा ना कोणकोणते 24 अवतार आहेत. तुम्ही भरपूर भागवतकारांचे भागवत ऐकलेले पण 24 अवतार ऐकले नसते त्या मुखातून त्यांच्या नाही. मी पण मोठमोठ्यांचे भागवत ऐकले, मोठमोठ्यांचे, परंतु 24 अवतार विचारले तर गडबड करतात, ते गडबड होती त्यांची सुद्धा. मग भगवान सुत महाराज शैवनिक ऋषींना सांगतात नैमिषारण्यामध्ये, हे शैवनिक ऋषींनो भगवान विष्णूने 24 अवतार घेतले. मग सांगा ना कोणते 24 अवतार घेतले. ऐका, मोजित राहायचे तुम्ही. 1 संकादिक संत, 2 वराह, 3 नारद, 4 नरनारायण, 5 कपिल, 6 दत्तात्रय, 7 यज्ञदेव, 8 ऋषभदेव, 9 पृथु, 10 मच्छ, 11 कच्छ, 12 धन्वंतरी, 13 मोहिनी, 14 वामन, 15 नरशूर, 16 परशुराम, 17 वेद व्यासजी, आता थोड्या त्यांचा अवतार होणार आहे, वेद व्यासजी, 18 प्रभू रामचंद्र, 19 बलराम, 20वा श्रीकृष्ण. श्रीमद भागवताचा आत्मा म्हणजे 10वा स्कंद, 90 अध्याय बरं. त्याच्यामध्ये सगळं श्रीकृष्णाचं वर्णन आहे, जन्मापासून तर नेसधामापर्यंत 90 अध्याय. चला पुढे किती झाले बोलत चला, किती झाले? 20. 21वा हंस, 22 हरी, 23 बुद्ध, 24 कलंकी होणार आहे. कुठं होणार काय सर्व भागवतात दिलेलं आहे. असे हे 24 अवतार भगवान सुत शैवनिक ऋषी म्हणतात. असे भगवान विष्णू परमात्म्याने 24 अवतारांचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये केलेलं आहे. घोर वर्णन विचारलेले. मग या कलियुगामध्ये, घोर कलियुगामध्ये जीवाचं कल्याण, आत्मकल्याण कशात आहे? शैवनिक ऋषीने प्रश्न केलेला आहे, गुरुदेव सुतांना केलेला आहे. सुत, कारण सुखदेवांनी सुतांकडून ऐकलेले, सुखांनी सुतांकडं, सुखदेव हे गुरु आहे भगवान सुतांचे. सुत वेगळे, सुख वेगळे. सुख ज्याला मला यायचं आहे अजून. भगवान सुखदेवांचे शिष्य आहे सुत, आणि सुत शैवनिक ऋषींना नैमिषारण्यात सांगतात. मग 24 अवतारांपैकी माय बापांनो सर्व 24 अवतारांचं वर्णन आलेलं आहे. याच्यामध्ये अध्याय 12 स्कंद सांगितलेले, 335 अध्याय सांगितलेले आणि 18,000 श्लोक सांगितलेले. असा हा श्रीमद भागवत महापुराणचा ग्रंथ आहे. किती 18,000 श्लोक, 335 अध्याय आणि 12 स्कंद आणि 24 अवतार, असं गोड वर्णन सांगितलंय. महाराज मग नारद म्हणू लागले, वेद व्यासजी
तुम्ही असंतुष्ट आहे, भगवान कृष्ण परमात्म्याच्या लीलाचं वर्णन करा, जन्मापासून धामापर्यंतचं वर्णन करा, तुम्ही संतुष्ट व्हाल. जसं आपण सर्व करतो, पण काही इच्छा आपण राहते आपल्या मुलाबाळांसाठी, बंगला राहतो होत नाही आपल्याच्याने, किंवा काही गोष्टी आपण असंतुष्ट असतो. तसंच हे एवढं करून सुद्धा व्यास असंतुष्ट आहे. मग नारदाने सल्ला दिला, भगवान श्रीकृष्णाचं तुम्ही जन्मापासून धामापर्यंत वर्णन करा, तुम्ही संतुष्ट व्हाल. वेद व्यासजी मायबापांनो गंगेमध्ये ध्यानाला बसले आणि ध्यान करीत असताना त्यांच्या मुखातून भगवान कृष्णच श्लोक बाहेर पडत होते. म्हणजे व्यासांच्या मुखातून 18,000 श्लोक बाहेर पडले, 335 अध्याय बाहेर पडले, 12 स्कंद बाहेर पडले. ज्यांच्या मुखातून पडले बोलताना कृष्ण परमात्माच बोलले माझे. आणि असं हे 18वं पुराण तयार झालं, त्याचं नाव निघालं श्रीमद भागवत महापुराण. मग व्यास कोण आहे हो? व्यास कोण आहे जाणून घ्या. मोठमोठे भागवतकार येऊन गेले, पण व्यास कोण आहे? ऐका, कोण काय सांगतं कोण काय सांगते त्याकडे लक्ष द्यायचं नाही. ग्रंथाच्या पाठीमागची भूमिका श्रीमद भागवतामध्ये तुम्ही नाथांचं भागवत जरी पाहिलं, एकनाथी भागवत, त्याच्यात वर्णन आलेलं आहे. आणि तो 11वा स्कंद आहे. म्हणजे 11वा स्कंद 31 अध्याय एकनाथ भागवत मध्ये. आणि याच्यामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये वर्णन आलेले व्यास कोण. बघा मी नाव सांगितलं ना, 17वा क्रमांक 17 वेद व्यासजी, गोड वर्णन आलेले. ऐका व्यास कोण आहे. आद्रिका नावाची एक देवंगाना होती, स्वर्गातील होती, ती अप्सरा होती, सुंदर होती, एकदम अति सुंदर. ती या मृत्यूलोकामध्ये गंगेच्या काठी, उत्तर भारतामध्ये गंगा आहे भागीरथी, आणि त्या गंगेच्या काठी असं 5 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये ती फिरत असे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर, जसं आपण सकाळी सकाळी मॉर्निंग करतो 5 वाजता, तोच प्रकार होता. सुंदर ती गायन, कोकिळा गायन करायच्या. सुंदर वृक्ष, पालवी, झाड, वृक्ष सुंदर डोलत असे, मंद मंद वारा असा राहायचा. आणि ती स्वर्गातील देवंगना अप्सरा, अतिशय सुंदर, ती सकाळी सकाळी गंगेच्या काठी 5 किलोमीटर असं भ्रमण करायची. 5 किलोमीटर जायची, पुन्हा यायची. आणि त्या गंगेच्या काठी मोठमोठे ऋषी मुनी, तपस्वी, साधू, संत तप करायचे सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर. कोणी एका पायावर तप करायचं, कोणी ध्यानाला जायचं, ध्यान करायचे, कोणी तप करायचे, कोणी जप करायचे, कोणी होम करायचे, कोणी अनुष्ठान करायचे, कोणी ध्यानस्थ व्हायचे, ध्येय ध्यान ध्याता या त्रिपुटी करायचे. कोणी प्रत्येक जण आपापली उपासना करीत होते, ऋषी मुनी, साधू, संत. आणि ही देवंगना तिथे फिरत राहते. व्यास कोण जाणून घ्या. एवढे ग्रंथ निर्माण करणारे व्यास, 4 वेद असतील, 6 शास्त्र असेल, 18 पुराण, 1.25 लाख महाभारतातील श्लोक आणि इतर अनेक ग्रंथ, हे सगळे व्यासांचं उचिष्ट आहे. ते आपण सेवन करतो, पण व्यास कोण हे जाणून घ्या. परिणाम, एक दिवस ते साधूंची नजर जायची त्याच्यावर, आणि ती इतकं सुंदर असल्यामुळे जो एका पायावर तप करायचा तो पाय खाली ठेवायचा, तिच्याकडे बघायचा. जो तप करायचा त्याचा तपाचा भंग होऊ लागला, जो जप करायचा त्या जपाचा भंग होऊ लागला, जो अनुष्ठान करायचा ऋषी, त्या ऋषींचा, साधूची अनुष्ठान बंद व्हायचं, वगैरे वगैरे. कोणी योग करायचं, कोणी या जप तप होम अनुष्ठान करायचे. पण तिला बघितलं का तपश्चर्याचा भंग व्हायचा. एक दिवस साधूने तिला बोलून घेतलं, तू कोण आहे? मी स्वर्गातील देवंगना आहे, अप्सरा आहे, माझं नाव आद्रिका आहे. तू इथं भ्रमण करते, तुझ्यामुळे आमची तपश्चर्याचा भंग होतो. तिने सांगितलं, माझा काय दोष आहे? तुमचे इंद्रिय तुमच्या ताब्यात नाही, तुमचे इंद्रिय तुमच्या ताब्यात नाही. मी काही अडथळा थोडी करते, मी भ्रमण करते गंगेच्या काठी, माझा मी आनंद घेते सकाळी ब्रह्ममुहूर्ताचा. शेवटी ऋषीमुनीने शाप दिला, हे आद्रिका, तू एवढ्याच पट्ट्यामध्ये फिरशील, परंतु मासोळी होऊन पडशील. मासोळी म्हणजे मासी, माश्याची पत्नी मासोळी. त्यावेळेला तिने उशाप मागितला, एवढा घोर माझा शाप देऊ नका.
शेवटी ऋषीने सांगितलं कमीत कमी 12 तास तरी तुला मासोळी व्हावं लागेल, 12 तास तू स्त्री राहशील, अप्सरा असशील, देवांगना अद्रिका. हो म्हटली ती. आता बघा कालांतरण काय, व्यास कोण, व्यासजी कोण. एक दिवस ती 12 तास कधी रात्रीची मासोळी व्हायची, दिवसा स्त्री राहायची, कधी दिवसा मासोळी व्हायची, कधी रात्री स्त्री व्हायची. एक दिवस सुंदर अशी गंगेच्या काठी ती देवंगना अप्सरा अद्रिका सुंदर रूपवान होती. राजा भ्रमण करीत असताना त्या नगरीतला राजाला ती दिसली. राजाने ती पत्नी केली. कालांतराने तिला दिवस गेले. दिवस गेल्यानंतर एक दिवस असा प्रसंग झाला का तिच्या गर्भाशयामध्ये एक मूल म्हणजे पुत्र आणि एक कन्या होती. पण ती मासोळी झाल्यामुळे एक भोई मासे पकडणारा जाळं फेकलं, ती जाळ्यामध्ये अटकली आणि घरी आणली. कोणी? सगळे गेले नाशिकला निघून. हाय हाय बाबा आंधळा आहे, तुम्हाला माहित नाही का? वा वा, हाय हाय एकाग्र झाली याचा अर्थ. वा, ऐका ना, त्या भोयाने जाळलं. भोई म्हणजे तो मासे पकडणारा कोळी. त्यांनी असं जाळं टाकलं, त्या जाळ्यामध्ये ती आली आणि पत्नीला सांगू लागला अगं रोज मासे यायचं, आपला पाण्यावरला धंदा आहे मासे पकडण्याचा, पण आज मासा एक काय आला नाही, पण एक मोठी मासोळी आली, मग विकायच्या ऐवजी घरी शिरच्छेद करू म्हणजे म्हणून शिरच्छेद केला. त्याच्यातून 2 एक पुत्र आणि एक कन्या, 2 बालकं निघाली. व्यास कोण जाणून घ्या. वेद व्यासजी ज्यांनी हे श्रीमद भागवत निर्माण केली, 17 पुराण शिवपुराणे त्यांनीच निर्माण केलेली. हा व्यास कोण? कालांतराने त्या कोळ्याला म्हणजे त्या भोयाला बातमी कळली की का राजाची पत्नी ती 12 घंटे मासोळी राहायची, 12 घंटे स्त्री राहायची, ही तर ती नसावी. म्हणून ही बातमी सगळीकडे पसरली. तो भोई त्या राजाकडे गेला. राजाला सांगू लागला हा तुम्ही ज्या पत्नीचा शोक करतात ती या लोकेतून कायमची निघून गेली, मी मारले तिला. त्याला राजा म्हणू लागला तिच्या पोटी पुत्र आणि कन्या येते तरी मला दे कमीत कमी. भोई हुशार होता, तो मासे पकडणारा हुशार होता. तो म्हणे राजेसाहेब पाण्यातली संपत्तीवर आमचा अधिकार आहे. माणिक महाराज कोणाचा अधिकार आहे? कोळ्यांचा म्हणजे त्या मासे पकडणाऱ्यांचा. बंधाऱ्या असो, आपली गोदावरी असो किंवा गंगापूर धरण असो, कुठले धरण बंधारे कुठले असो, किंवा सागर असो समुद्र, त्याच्यात अधिकार मासे पकडण्यात त्यांचा अधिकार आहे. राजा सांगू लागला नाही माझा पुत्र आहे, माझी ती पत्नी होती मासोळी, तिच्यात पुत्र आणि कन्या, त्याच्यावर अधिकार माझा आहे. त्याला तो भोई सांगू लागला जरी अधिकार तुमचा असेल त्या मुलावर त्या कन्यावर, पण पाण्यातल्या संपत्तीवर माझा अधिकार आहे. जसं समजा आता आमचे रामदास भाऊ तिडके यांचा द्राक्षाचा बाग आहे असं गृहीत धरा. बाग जरी रामदास तिडकेंचा आहे, पण बागेमध्ये जे ससे पारध्याने पकडले त्या सस्यांवर अधिकार कोणाचा? माणिक महाराज. वा, कोणाचा अधिकार आहे? पण रामदास दामू तिडके म्हणले मला याच्यातून 4 पाहिजे. त्या पारध्याला म्हणे पारधी म्हणू लागला रामदास भाऊ बाग जरी तुमचा आहे, जमीन जरी तुमची, पण ससे तुमचे नाही ना, आणि तुम्हाला पाहिजे असं तर देतो सोडून जा घ्या. कळाला का सिद्धांत? त्या सस्यांवर अधिकार जसा त्या पारध्याचा आहे, रामदास भाऊचा नाही, तसा राजाचा अधिकार नाही त्या पाण्यातल्या संपत्तीवर. त्या कोळ्याचाच होता, त्या भोयाचा होता. मग भोई हुशार होता. त्याने सांगितलं कन्या मिळणार नाही, पुत्र देतो. पुत्र देऊन टाकला राजाला. ती कन्या लहानची मोठी केली. लहानची मोठी ती कन्या केली. वयामध्ये आली, 16 वय झालं. आता त्या राजाने म्हणजे त्या भोयाने काय केलं, ते मासे पकडण्याने तो धंदा बंद केला. मासे पकडण्याचा बंद केला तो धंदा. बरं का, मासे पकडायचे पत्नीला सांगितलं. मग आपला पोट उदरनिर्वाह कसा चालेल त्या वेळेला त्या पत्नीला सांगू लागला तो भोई म्हणजे तो मासे पकडणारा. धंदा इतके दिवस आपण पाण्यातलाच केला, मासोळी पकडण्याचा केला, इथून पुढे धंदा पाण्याचाच करायचा, पाण्यावर नाव चालवायचा धंदा करायचा. काय सांगितलं माणिक महाराज? पाण्यावर नाव चालवायचा धंदा करायचा. मग तो नावाडी झाला. इकडून नाव पलीकडण्याची, पलीकडून इकडे आणायची, आणि त्याच्यावर उदरनिर्वाह चालत जाते. मुलगी लहानची मोठी केली. ती मुलगी लहानची मोठी केली. एक दिवस तो भोई तो कोळी परगावी गेला. आई आणि तो म्हणजे ते पत्नी तो
या मुलगी नाव हाकायला लागली. आता जशा मुली रेल्वे चालवत्या, विमान चालवत्या, हे जेव्हापासून आहे बघा ते नाव चालवते ती मुलगी. आता ती मुलगी नाव चालवायला लागली. वय वर्ष 16 होतं, तारुण्य होतं. पलीकडे नाव लावून दिलेली होती. स्मार्ट सुंदर होती, कारण ती आद्रिकेची कन्या होती. स्वर्गातील देवांगना अप्सरा तिची कन्या होती. हा इतकी सुंदर होती. पाराशर ऋषी पलीकडे होती. नीट ऐका. पाराशर ऋषी पंचमहाभूतांवर ज्यांची सत्ता आहे ते पाराशर ऋषी. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूते ज्याच्या ताब्यात आहे ते पाराशर ऋषी इतके तपस्वी होते. पण त्यांना त्या मुलीला पाहिलं, त्यांचा कामावर येणार. पाराशर ऋषींचा पाराशर ऋषीला पलीकडे जायचं, पण काय करावं? कन्या आहे, स्मार्ट आहे, सुंदर आहे, अति सुंदर आहे. देवा स्वर्गातील तसे काही देवांगना दिसते, पण आपल्याला पलीकडे जायचं. आपण तर संन्यासी आहोत, साधू आहोत. काय करावा? पाराशर ऋषी सर्व 88 ऋषींमध्ये 1 नंबरचे पाराशर ऋषी, पण त्यांना सुद्धा काम आवरला नाही. शेवटी नावेत बसले. नाव निघाली, गंगेच्या मध्यावर आली. इतकं सामर्थ्य होतं पाराशर ऋषींचं का अर्धा नावेमध्ये अंधार केला आणि अर्धा नाव प्रकाशात होती. म्हणजे सूर्य झाकल्यासारखं, जसं आभट आलं तसा प्रकार. त्या मुलीचा हात पकडला. त्या मुलीनं सांगितलं, ऋषी मुनी, तपस्वी आहात तुम्ही, साधू आहात, आपण गंगेमध्ये नाव आहोत आणि तुम्ही माझा हात पकडला, हे योग्य नाही. आपल्या पुण्याच्या सामर्थ्यावर तीच नाव पाराशर ऋषी आणि त्या मुली स्वती हवेमध्ये, आकाशामध्ये उड्डाण केलं. त्यावेळेला ती मुलगी सांगू लागली, अहो पाराशर ऋषी, तुम्ही साधू आहात, ऋषी आहात, जरी तुम्ही तुमच्या पुण्याच्या सामर्थ्यावर नाव वरती आणली, पण सूर्यनारायण भगवान बघतोय. हा आपल्या पुण्याच्या सामर्थ्यात सूर्याला सुद्धा भगवंताने, म्हणजे पाराशर ऋषीने, जसा मावळवर अंधार पडतो, रात्र होती, पुण्याच्या सामर्थ्यावर सूर्य मावळून टाकला, पळून लावला म्हणतात त्याला. ती म्हणू लागली, चांदण्या बघू राहिले, चंद्र बघतोय. चंद्र चांदण्यांना सुद्धा मायबापांनो झाकलं त्या पाराशर ऋषीने आणि तिच्याशी संबंध केला. एक ध्यानात घ्या, सिद्धांत असा सांगतो इथं, आपण सुद्धा वैकुंठात, म्हणजे आपण भ्रमण ज्यावेळेला करतो, हा आपल्याला तिथं साक्ष द्यायला, मी नेहमी सांगत असतो, आपल्याला सुद्धा साक्ष द्यायला जसं इथं साक्षीदार लागा त्या कोर्टामध्ये, तसे वरती पण 5 साक्षीदार असतात बरं का. एक आपल्या हृदयात असणारा जो भगवान परमात्माचा अंश आहे, आत्मा म्हणतात त्याला परमात्मा म्हणतात, त्याला जीव म्हणतात, त्याला आत्मा म्हणतात, त्याला ब्रह्म म्हणतात. मी तत्वता वासुदेव, मी ब्रह्माश्री, जीव स्वयंची ब्रह्म. तो अंश तिथं साक्ष देतो बरं का. हा पाप पुण्याची. जसं सोनाराकडे गेल्यावर सोनं बरोबर तो बाजूला काढतो, कोण? सोनार. आणि तांब पितळ असलं तर तो अलका मावशी बरोबर तो बाजूला काढतो, कोण? कोण? सोनार. सोनाराकडे तुम्ही सोनं घेऊन जा, तो सोनार बरोबर सोनं बाजूला काढतो, तांब पितळ जर असेल तो बाजूला काढतो. तसं आपलं ही वरती एक सोनार आहे, तो सोनार बरोबर पाप बाजूला काढत राहतो असं, आणि पुण्य असं बाजूला काढतो. त्याला पुण्य म्हणजे त्याला म्हणतात पितळ, तांब. हा पुण्य म्हणजे सोनं. हा तिथं 5 साक्षीदार असतात आपल्याला. मग एक आपल्या हृदयामध्ये असणारा जीवात्मा, त्याला परमात्मा, त्याला ब्रह्म म्हणतात, त्याला जीव म्हणतात, त्याला आत्मा म्हणतात, तो साक्ष देतो. 2 दुसरी साक्षरात ती धरती मातेची. आपण जे जे कर्म करतो या पृथ्वीवर, ही पृथ्वी तिथं साक्षाला राहते, हजर पृथ्वी. 3 भगवान सूर्यनारायण, कितीही अंधार करा पण भगवान सूर्यनारायण साक्षीला तो. 3 रात्रीची एखाद्याची गंजी जरी पेटवली सोयाबीनची तरी रात्रीचा चंद्र साक्षीला तिथं राहतो. 4 आणि सगळ्या देवांचा देव माझा भोले बाबा हा सुद्धा राहतो. थोडं भजन गो भोले बाबा बरं का आपण.
नमः शिवाय ओम नमः जय हो. शिवाय हर हर टाळी वाजवायची भजन करायचं गोड शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय टाळी म्हणा हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले जय हो नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले टाळी टाळी नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय भोले बाबा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः पार्वती पते हर हर महादेव वा हा. आपण गेल्यानंतर हे साक्षीदार असतात. आता पुढे मी सांगणार आहे हा. कसं जावं लागतं. जे जे कर्म केले जातात हे आमचे अशोक मामा कर्म करतात. म्हणजे श्रीमद भागवत महापुराण सारखा ग्रंथाचं इथं आयोजन करतात. याला आतुर काल देही कर्म म्हणतात बर का. नीट ऐका. आपल्या घरामध्ये जे आपण काय गीता भागवत काय पूजन वजन वगैरे घेत असतो ना, याला काय म्हणतात. श्रीमद भागवत सांगतात भगवान सुखदेव राजा प्रसन्न हे राजन, अरे जे श्रवण करतात ना, आतुर काल देही कर्म म्हणतात याला. आणि वडील निघून गेल्यानंतर त्यांच्या निमित्ताने जे कर्म केलं जातं ना, त्याला और काल देही कर्म म्हणतात. हा. पुढे सांगल मी रस्ता कसा आहे जायचा, व्यवस्थित सांगल. पुढे किती मुक्काम पडतात जाताना आपल्याला. काही ना असं वाटतं काही नाही हो, राग झाली का संपला विषय. वेडा झाला तू वेडा झाला. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाहुगा पसारा. टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे. अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नये अंती. नाही रे जय हो. नाही गुणाचे कोण, क्या बात है. नाही रे नाही गुणाचे कोण. नाही कुणाचे कोणी नाही रे. नाही कुणाचे कोणी. राधे राधे. नाही कुणाचे कोण. नाही रे नाही कुणाचे कोण. नाही रे
ताईसाठी एकदा टाळ्या वाजवा. हे अशोक मामा जे करतात ना याला और काल देही कर्म म्हणतात. हा पुढे मी गोड वर्णन करीन प्रसंगानुसार. हा किती मुक्काम पडत्या रस्त्याने, कुठं थांबावं लागतं, किती जाब जबाब द्यावं लागतं, सगळं वर्णन पुढं करीन मी. चला. व्यास ती मुलगी नाव हाकू लागली. सर्व पंचमहाभूतांना ताब्यात घेतलं. तिच्याशी विवाह केला पाराशर ऋषीने. गोड पाराशर ऋषीने तिच्याशी संबंध केला, म्हणजे आपण धर्मपत्नी झाली. ती सत्यवान होती, तर सत्शील होती, धर्मशील होती, म्हणून तिचं नाव ठेवलं सत्य. गोड नाव, सत्यवती नाव ठेवलं तिचं. कालांतराने त्यांना मुलगा झाला आणि त्याच मुलाचं नाव वेद भगवान पाराशर ऋषी आणि ती सत्यवती त्यांच्यापासून मुलगा झाला वेद व्यासजी. या सर्व ग्रंथांची निर्मिती ज्याने केली ते वेद व्यास. ध्यानात ठेवा, त्यांच्या आई वडिलांचं नाव व्यास आणि सत्यवती. ती आद्रिकाची कन्या आहे. पण काही लोक म्हणतात नको त्याची कन्या आहे ती, आपण बोलू नये असं. पण नाही, ग्रंथाचा आधार घ्या. पुरावा असेल तर बोललं पाहिजे. काही महाराज लोक सांगणार नाही व्यास आमक्याचे तमक्याचे. नाही, वेद व्यासचे वडील पाराशर, सत्यवती. तिला 4 नाव आहे. तिचा जन्म मत्स्य पासून झाला, मासोळी पासून, म्हणून तिचं दुसरं नाव काय होतं? मत्स्यगंधा. तिचं तिसरं नाव, तिचा दुर्गंध यायचा माशासारखा, मासोळीसारखा, म्हणून तिचं तिसरं नाव होतं दुर्गंधा. आणि एक दिवस अनेक ऋषी मुनी हा पाराशर ऋषींच्या आश्रमामध्ये प्रवेश केला. त्यांना मासुळीसारखा वास येऊ लागला. वेद व्यासजींना विचारलं, नवे पाराशर ऋषीने विचारलं, का हो पाराशर, तुमच्या आश्रमामध्ये माशाचा वास येतो? म्हणे हो, माझी पत्नी सत्यवती ती मासुळीची कन्या आहे, म्हणून तिचा वास येतो. म्हणून ती मासुळी म्हणजे मत्स्यगंध आहे, ती दुर्गंध आहे, ती सत्यवती आहे. म्हणून त्या साधूने कमंडलून घेतला, असं तिच्या अंगावर फेकलं. 100 योजन तिचा सुगंध पसरला, म्हणून तिचं चौथं नाव पडलं योजन गंधा. असे तिला 4 नाव होते. एक सत्यवती, दुसरं मत्स्यगंधा, तिसरं दुर्गंधा, चौथं योजनगंधा. आणि त्याच योजनगंधेचे त्या सत्यवतीत आणि पाराशरांचा पुत्र म्हणून वेद व्यासजी. आणि त्या व्यासांनी हे सर्व ग्रंथ निर्माण केले. आणि हे श्रीमद भागवत महापुराण हा सुद्धा 18वा पुराण हे सुद्धा व्यासांनी निर्माण केलं. आता व्यासांनी संतुष्ट झाले. 17 पुराण भगवान कृष्ण परमात्म्याचं जन्मापासून तर निदानापर्यंत वर्णन केल्यामुळे आता संतुष्ट झाले. आणि संतुष्ट झाल्यावर व्यासांना सगळीकडे आनंद झाला. देवर्षी नारद भ्रमण करता या मृत्यूलोकामध्ये, कारण ब्रह्मदेवाच्या बापाला सुद्धा सत्यलोकामध्ये सुख नाहीये. नीट ऐका, ब्रह्मदेवाचा बाप म्हणजे देवर्षी नारदांचा बाप ब्रह्मदेव, त्याला सुद्धा सत्य लोकामध्ये सुख नाही. म्हणून तर देव सुखासाठी मृत्यू लोकाची अपेक्षा करतो. या सुखा कारणे देव वेडावला, सुखा कारणे देव वेडावला. मानस पुत्र देवर्षी नारद या मृत्यूलोकामध्ये या पृथ्वी तलावर भ्रमण करीत
फिरत 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 परत बद्रीनाथला गेले आणि बद्रीनाथला गेल्यानंतर संताधिक संत भेटले. सनातन सनत संताधिक सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. दिसायला 5 वर्षासारखे दिसतात. हा पहिला अवतार संताधिक संत म्हणतात त्यांना. दिसायला 5 वर्षाचे पण हजारो वर्ष त्यांना आयुष्य आहे. हे ब्रह्मदेवाचेच मानसपुत्र आहे. सृष्टी निर्माण करायला लावली, नाही म्हटले ते शाप दिला ब्रह्मदेवाने, जा तुम्ही 5 वर्षाच्या मुलासारखे दिसाल, हजारो वर्ष जगाल पण दिसायला 5 वर्षाच्या मुलासारखे. त्यांचं नाव सनातन सनत संताधिक सनत कुमार. त्यांची आणि नारदाची भेट झाली. नारद सर्व तीर्थ भ्रमण करीत गेले. ऐका सगळे तीर्थ किती. तुम्ही आता 4 धाम सगळे करून आलेले मंडळी. आपल्या भारत देशामध्ये 349 तीर्थ आहे. तीर्थ म्हणजे गंगा बर का. जशी गंगा गोदावरी अशा 349 तीर्थ गंगा आहे. त्या भ्रमण करीत होते नारद. उपगंगा भागवतात सांगितले उपगंगा 2734. काय काय बोललो मी. 349 या प्रमुख गंगा आणि या गंगांच्या उपगंगा 2734. नारद फिरत 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 बद्रीनाथला गेले. बद्रीनाथचे कपाट आजच खोलले बर का. आजच कैलास केदारनाथचे खोलले. सकाळी 11 वाजता अलका मामी सोन्याचा भाव होता 73,600. 3 वाजता झाला 75,500 आणि आता 5 वाजता मी ऐकला 76,200 झाला सोना. रोज मला बाबा काही सवय सोन्याची. असो 2734 उप आणि 349 मुख्य गंगा. त्यांचं तीर्थ भ्रमण करीत करीत बद्रीनाथला तिकून संताधिक संत ते 14 जण, एकूण देवर्षी नारद. आणि बघितलं खिन्न विखिन्न चेहरा दिसला देवर्षी नारदांचा. त्या संताधिक संतांनी विचारलं, नारद जशी एखाद्याची चोरी व्हावी, एखाद्याचं धन लुटावं आणि मग त्याचा चेहरा बघावा, तसं नारदांची अवस्था झाली. नारदांनी विचारलं संताधिक संतांनी, नारद तुमचा चेहरा एवढा खिन्न विखिन्न का. ते म्हणे मी एवढं भ्रमण करीत आलो या कलियुगामध्ये, पण घोर कलियुग आहे हा. या कलियुगामध्ये पुढे नामचिंतन दिसत नाही, कारण भगवान कृष्ण निजधामाला निघून गेले आणि त्याच्यानंतर कलियुग सुरू झाला हा घोर परिणाम. नारद म्हणे माझ्या पिता श्री ब्रह्मदेवाला स्वर्गामध्ये सुख मिळावं म्हणून मी भ्रमण करतोय, पण इथेही सुख नाही, सगळीकडे दुःखच भरलेलं आहे. मग विचारलं एवढे दुःखी का. त्याला नारदाने सांगितलं मी प्रसंग एक बघितला वृंदावन मध्ये देवर्षी नारद फिरत असताना तिथं भक्ती नावाची कन्या होती आणि त्या भक्तीला हजारो गंगा अशा हवा घालत होत्या. त्या भक्तीला ती तारुण्य होत. तिला 2 पुत्र होते, एक ज्ञान आणि एक वैरागी. ते अचैतन्य अवस्थेमध्ये पडलेले होते. त्यांचं वय वर्ष 100 असे काही अवस्थेत पडले होते, अजीर्ण झालेले होते आणि अचैतन्य अवस्थेमध्ये हालत नव्हते, डोलत नव्हते. आणि मग देवर्षी नारदांनी तिच्याकडे बघितलं, विचारलं ए मुली तू कोण. त्याला ती भक्ती सांगू लागली वृंदावन मध्ये, नारद माझा जन्म द्रविड भागात झाला, दक्षिणेला. मी लहानची मोठी कर्नाटक मध्ये झाले, नंतर मी महाराष्ट्रामध्ये आले. ती भक्ती सांगू लागली देवर्षी नारदांना. भक्ती आणि नारदाचा संवाद आहे. अध्याय 3 चालू झालाय आपला श्रीमद भागवत महापुराणामधला. सांगू लागली मी द्रविड भागामध्ये जन्माला आले, द्रविड भागामध्ये कर्नाटक मध्ये लहानची मोठी झाली, नंतर पंढरपूरला आले, महाराष्ट्रात आले. माझा मान सन्मान चांगला केला महाराष्ट्रीय लोकांनी. मी तसेच गुजरात मार्गे गेले, पण गुजरात मध्ये मला घोर कलियुग दिसला आणि त्या घोर कलियुगामध्ये मी पुन्हा मुक्त अवस्थेमध्ये गेले. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप भक्ती चांगली आहे. त्याचा अर्थ असा आहे अति श्रीमंताच्या घरी तुम्हाला भक्ती दिसणार नाही. तीच सांगू राहिली. गुजरात राज्य हे पूर्वीपासून अति श्रीमंत आहे, त्याच्यामुळे तिथे भक्ती थांबत नाही.
की सांगू लागली नारदाला, मी गुजरात मध्ये आले, तिथं वृद्ध अवस्थेमध्ये झाले आणि गुजरात मधून मी फिरत फिरत उत्तरला आले, उत्तर भारतामध्ये वृंदावन मध्ये आले, मला पुन्हा तारुण्य आलं, पुन्हा मी चैतन्य झाले, पण हे माझे दोन पुत्र आहे, एक ज्ञान आणि वैराग्य, हे अचैतन्य अवस्थेत आहेत, त्यामुळे मी दुःखी आहे. नारदय दुःखी, भक्ती दुःखी. काय करावा? त्यावेळेला त्या संकाधिक संतांनी सांगितलं देवर्षी नारदाला, नारद एक काम करा म्हणे, भक्तीचे जे दोन पुत्र आहे ज्ञान आणि वैराग्य, त्यांना जर चैतन्य अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर आनंद घाट, हरिद्वारला आनंद घाट गंगेच्या काठी आहे, तिथं 28,000 ऋषी मुनी बसलेले आहेत आणि आम्ही तिथं संकाधिक संत, हे चौघ भावंड, हा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, हे तिथं श्रीमद भागवत महापुराण कथा चालू आहे, तिथं जर तुम्ही तिला घेऊन आली भक्तीला आणि त्या ज्ञान वैराग्याला तर निश्चित त्यांना चैतन्य प्राप्त होईल. म्हणून नारद भक्तीला म्हणू लागले, ए भक्ती, अगं हरिद्वारला आनंद घाट आहे आणि त्या आनंद घाटाच्या तिथे 28,000 ऋषी मुनी श्रीमद भागवत सांगतात, ते संकाधिक संत, आणि आपण जर तिथे घेऊन गेलो या ज्ञान आणि वैराग्याला निश्चित. अहो नुसतं श्रीमद भागवत महापुराण एवढा शब्द ऐकला त्या ज्ञान वैराग्याने तर ते उठून उभे राहिले. एवढ्या ग्रंथाची ताकद आहे श्रीमद भागवत महापुराण की जय. या ग्रंथाची एवढी विशेषता आहे, नुसतं नाव जरी घेतलं श्रीमद भागवत महापुराण तरी जीवाचं कल्याण होतं. ज्ञान आणि वैराग्य यांचं कल्याण झालं. आनंद घाट हरिद्वारला गेले, त्या भक्ती सगळ्यांच्या पुढे बसली आणि ज्ञान वैराग्याने प्रत्येकाच्या हृदयामध्ये संचार केला. त्या भक्तीने सुद्धा प्रत्येकाच्या संचार केला. तसं तुम्ही 7 दिवस भागवत ऐकणार, मग त्याला भक्ती म्हणले, त्याला ज्ञान आणि वैराग्य म्हणले. तुम्ही 7 दिवस जर भागवत कथा ऐकली तर तुमच्या हृदयामध्ये सुद्धा ती भक्ती, ती ज्ञान आणि ते वैराग्य संचार केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा देह त्याच्यासाठीच मिळालेला आहे. कशासाठी? याच तेही घडे देवाचे भजन. जय हो. याच तेही घडे देवाचे भजन. याच तेही घडे देवाचे भजन. याच तेही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे. 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 याच तेही घड देवाचे भजन. याच तेही घडे देवाचे भजन. पुन्हा जन्म नाही मनुष्य नाही. घड देवाचे भजन. याच तेही घडे देवाचे भजन. याच देही 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 घडे देवाचे पुन्हा जन्म नाही बरं का, नाही. याच जन्मामध्ये घडे भजन. देह दिला भजना नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तमाचे मध्यम नाही. नाही, हा देह इतका सुंदर आहे का या देहामध्ये देव होता येतं. मनुष्य पण तरी साधी नारायण नाही तरी ना पशुनी. मनुष्य पण तरी साधी नारायण. मनुष्य पण तरी साधी नारायण. मनुष्य प्राण्याला देव होता येतं.
नाही नाही, जायच्या वेळेला सुद्धा देव होतंय तर माऊली ज्ञानोबा म्हणतात मने वाचा करणी जयाची भजनी देवाची वाणे आणि ते शरीर जाते क्षणी देव होतंय तर या मनुष्य जन्मामध्ये, म्हणून इतर जन्मात नाही. मायबापांनो, शेवटी भक्तीलाही सुख मिळालं, ज्ञान वैराग्य ही चैतन्य अवस्थेमध्ये झाली. आणि ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे ना, ज्ञान वैराग्य, एक वेळेला ज्ञान नसू द्या हो, एक वेळेला वैराग्य नसू द्या, पण भक्तीला लय किंमत आहे. भक्तीने मोक्ष मिळतो. या कलियुगामध्ये भक्तीला किंमत आहे. हा, ज्ञानाला अधिकारी पुरुष लागतो. हा, ज्ञानाला अधिकारी पुरुष लागतो. या देहाचा विसर पडला पाहिजे. मी नेहमी माणिकराव आमचा आनंद संप्रदाय आणि आमची मालिका आहे. आता कोणाला कोणत्या गुरुची मालिका मला माहित नाही, पण मला आमची मालिका माहिती आहे. हंस माईक महाराज, हंस झाल्यानंतर ब्रह्मा, ब्रह्मा झाल्यानंतर अत्री, अत्री झाल्यानंतर दत्त. आमची मालिका सांगतो मी, माझी गुरु मालिका. हंस सगळ्यांनी कळणार, काहींनाच कळलं फक्त. हंस, हंस झाल्यानंतर ब्रह्मा, ब्रह्मा झाल्यानंतर अत्री, अत्री झाल्यानंतर दत्तात्रय, दत्तात्रय झाल्यानंतर 5वा क्रमांक नारायण बाबा, 6वा लक्ष्मण बाबा, 7वा बलभीम बाबा, 8वा सखायानंद बाबा, 9वा शांताबाई, ऐकले ना? शांताबाई, बंडा महाराज, केरो बाबा. कुठले? सोमठाणचे संतुला माहितीये, तिथं मालिका सांगावं लागली तेव्हा कीर्तन मिळत बरं का. केरो बाबाच्या तिथं सोमठाण, केरो बाबांचं गाव आहे, तिथं मालिका आधी सांगावं लागली, नंतर कीर्तन देतात. तसं कीर्तन मिळत नाही तिथं. केरो बाबा, केरो बाबा झाल्यानंतर घोटीचे लक्ष्मण महाराज, लक्ष्मण महाराज नंतर आमचे गुरु अण्णा महाराज आहेर, आणि अण्णा महाराज झाल्यानंतर माझा 14वा क्रमांक नरहरी महाराज कोडे. ही मालिका सांगितल्याशिवाय सोमठाण्याला कीर्तन मिळत नाही. चालू वर्षात 8 कीर्तन केले मी तिथं. आता 15 दिवस नाही झाले, कोरोना संजय होता बरोबर. तिथं मालिका सांगावं लागते अगोदर, नंतर कीर्तन मिळतं. समाधी तिथं केरो बाबांची. हे कळलं पाहिजे, आपले गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, त्यांचे कोण. आणि हंस हा अवतार आहे 24 अवतारांपैकी. हा, एवढी योग्यता पाहिजे, एवढं ध्यान पाहिजे, एवढं चिंतन पाहिजे, एवढं नामस्मरण पाहिजे. हा, असो मायबापांनो, भक्ती आणि नारदांचा सुंदर संवाद आहे. काय हो या ग्रंथाची विशेषता? आपले पितर आशीर्वाद देतात. आता तीच आली कहाणी, तीच आली कथा आली. आता आपले स्वर्गातील पितर, ज्या ज्या घरी हे श्रीमद भागवत सांगितलं जातं, ज्यांच्या ज्यांच्या मुलांनी केलं जातं, त्यांना और कालदेही कर्म दे म्हटलं जातंय. आणि आपले पितर स्वर्गातील आशीर्वाद देतात. कावळ्याने पिंडाला स्पर्श केला म्हणजे आपले वडील, आपली आई मोक्षाला प्राप्त झाली. डोक्यातून काढून टाका, काढून टाका ती. तीच कथा आहे आता. पण नामचिंतनाने ज्यांच्या ज्यांच्या कुटुंबामध्ये, कुळामध्ये नामचिंतन सांगितलं जाईल, त्यांना निश्चित त्यांच्या कुळातील आशीर्वाद देतात आणि आपल्या कुळाचं कल्याण हो असे आशीर्वाद आई वडिलांना देतात. महाराजांचा प्रमाणे तुका म्हणे पितर वा आशीर्वाद देती, कल्याण इच्छेती आपुल्या कुळा. ज्यांच्या घरामध्ये कथा चालते ना, ते आशीर्वाद देतात. ते पितर लोक स्वर्गातील 21 स्वर्ग आहे. आपले पितर वरती जाईल, जसा हा मृत्यूलोक आहे तसा वरती पितृलोक आहे. आणि त्या पितृलोकामध्ये ते आपले आशीर्वाद देतात. ते फक्त पितृपक्षामध्येच वाट पाहतात आपली त्या तिथीला. हा, पण आशीर्वाद देतात जिथं नामचिंतने. चला, गोड कथा आलेली आहे. भागवताचं महात्म्य काय, महत्व काय? पहिल्या दिवशी फक्त भागवताचं महात्म्य सांगितलं जातं. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. आत्मदेव म्हणजे तुम्ही आणि जीव. त्याला पत्नी धुंदुली, धुंदुली म्हणजे बुद्धी. दोघं पती पत्नी. कारण मला 5-10 मिनिटं शिवावर बोलायचं परत महादेवावर. हो, आत्मदेव म्हणजे ब्राह्मण आहे, पत्नी धुंदुली. कथेचं महत्व किती श्रीमद भागवत महापुराणाचं ऐका. आता तीच कथा चालू झाली.
इतकी संपत्ती, इतकी संपत्ती, इतकी संपत्ती का काय करावं त्या संपत्तीचं, पण पुत्र नाही. आजही या कलियुगामध्ये संपत्ती काहीकडे भरपूर आहे पण पुत्र प्राप्ती नाही. आत्मदेव ब्राह्मणाची तीच कथा आहे, तीच कथा आहे. ब्राह्मण आहे, संपत्ती खूप आहे, धन दौलत आहे, पण पुत्र संतान नाही. आणि पत्नी धुंदली नावे, धुंदली म्हणजे बुद्धी. जीवाचं बुद्धीचं सहसा जमतच नाही काही काही ठिकाणी. जीवाला वाटतं भागवत ऐकायला जावं पण बुद्धी येऊन देत नाही. हा वाटतं भागवत ऐकायला जावं, अशोक मामाकडे भागवत चालू आहे, अशोक माई यांच्याकडे, पण बुद्धी म्हणते घ्या जो पण पाहू द्या. ही पत्नी बुद्धी, विरोधाभास आहे दोघांचा. या कथेची विशेषता ऐका ना किती गोड आहे. ब्राह्मणाने जर तुळस लावली तर कधी तुळसच होत नाही हो. ब्राह्मणाने जर एखाद्या चिक्कूच्या झाडात चिक्कूच येते नाही, एखाद्या आंब्याच्या झाडात आंबाच येत नाही. असा अभागी ब्राह्मण, संपत्ती खूप पण संतती नाही, उदास. परिणाम धुंडली तर त्याचा कधी जमलंच नाही. शेवटी आत्मदेव म्हणजे जीव. या जीवाला एक दिवस असं वाटतं नको हा देह, त्याग केलेला बरा, देहाची हत्या केलेली बरी, तर आत्महत्या म्हणतो आपण. एक दिवस जीवाला वाटतं बरं का, हा जीवाला वाटतं एक दिवस नको हा संसार, नको ही पत्नी, नको हा संसार. हा पण केव्हा गाडी निघून गेल्यावर. हा परिणामी आत्मदेव फिरत 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 गंगेच्या काठी गेला आणि गंगेच्या काठी आपल्या देहाचा त्याग करायचा, आत्महत्या करायची. म्हणून आपली पत्नी ऐकत नाही. जर आत्मदेव 5 ला उठला तर ती धुंदली 9 ला उठायची पत्नी. हा जर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पूजा वगैरे करीत असला तर ती 9 ला स्नान करायची. सगळा विरोधाभास होता. कधी जीवाचं आणि बुद्धीचं जमलंच नाही. ज्यांचं ज्यांचं जमतं ते भाग्यवान समजायचे आपण. परिणामी एक दिवस त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला वाटलं आपण आत्महत्या करू, म्हणून गंगेच्या काठी गेला आणि आत्महत्या करणार तेवढ्यात तिकडून देवर्षी नारद भजन करीत आले. भजन करीत आले, नारायण नारायण नारायण. नारदांनी विचारलं कोण ब्राह्मण दिसतोय? हो मी आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. काय करतो? आत्महत्या करतो. का करतो? संपत्ती खूप आहे पण संतती नाही, आणि पत्नी पण मनासारखं माझं ऐकत नाही. त्याला गोड असं एक फळ दिलं, एवढं फळ घे. नारदांनी फळ दिलं होतं ते, हा साधू संतांनी फळ दिलं होतं, एवढं फळ घे आणि पत्नीला दे. पत्नीने तिने जर सेवन केलं तर तुला पुत्र प्राप्त होईल आणि तुला संपत्तीला वारसदार होईल. म्हणून हा गोड असं त्या आत्मदेव नावाने ब्राह्मणाने ते फळ घेतलं. बघा संत हे कल्याणच करत असतात. साधू बाईने आमच्या अभंग घेतला, ताईने आता 15 दिवसापूर्वी. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. गोड असा अभंग घेतला, गोड असं चिंतन केलं. देवर्षी नारद कल्याण, संत हे कल्याण करण्यासाठी येत असतात. हा एवढंच नाही, भाग्य बदलतं. साधू संतांच्या संगतीमध्ये भाग्य बदलतं. एक साधा दृष्टांत देतो. एक लाकूड तोडे होता, भाग्य कसं बदलतं बघा. संतांच्या संगती जर केली तर भाग्य बदलतं. हो हरीची कृपा होते. म्हणून एक दिवस एक लाकूड तोडणारा शेतात जायचा, रोज लाकूड तोडायचा, पण गरीब होता, दरिद्री होता. परंतु संतांवर त्याचा फार विश्वास होता, साधू संतांवर विश्वास होता, गीता भागवतावर विश्वास होता. एक दिवस परिणाम असा झाला, लक्ष्मी प्रसन्न झाली. म्हणून लक्ष्मीने काय केलं, त्या लाकूड तोड्याच्या रस्त्यात जाण्या येण्याच्या रस्त्यामध्ये सुंदर असा एक हिरा टाकला. हिरा त्या लाकूड तोड्याने तो लाकडाची मोळी तोडली वगैरे, बांधली. दुपारची वेळ होती. हिरा खिशामध्ये टाकला आणि नदीवर गेला, पाणी पिण्यासाठी गेला. म्हणून वाकला तर तो हिरा पाण्यात पडला. साधू कसे कल्याण करते ऐका. तो हिरा, लक्ष्मी प्रसन्न झाली, परंतु तो हिरा पाण्यात पडला. काही दिवस गेला, घरी गेला, पत्नीला सांगितलं अगं मला हिरा सापडला, पण पाणी पिण्यासाठी गेलो, तो हिरा पाण्यात पडला. काही दिवसांनी पुन्हा गेला, रस्त्यामध्ये त्याला सुंदर असा नवरत्नाचा हार सापडला.
त्यांनी दुपारची वेळ होती, मोळी तोडली वगैरे, दुपारची वेळ, उन्हाची वेळ म्हणून झाडाखाली झोपला. तो हार नवरत्नाचा आपल्या छातीवर ठेवला. धार आली, घाईने उचलला, दुसऱ्या झाडावर जाऊन पडली ती नवरत्नाचा हार. घरी गेला, पत्नी सांगला, अगं मला हार सापडला होता, पण काय झालं काही कल्पनाच नाही, मला झोप लागून गेली. पत्नी म्हणे, तुम्ही काही खोटे बोलता. प्रारब्ध कसं बदलतं ऐका. कथा वाया जात नाही, साधू संतांची संगती वाया जात नाही, हे ध्यानात घ्या. तोच सिद्धांत सांगतो, तोच सिद्धांत सांगू राहिलो मी. जीवाचं आत्मदेव ब्राह्मण, जीवाचं कल्याण करण्यासाठी नारद आले, म्हणजे संत आले, हा सिद्धांत सांगू राहिलो. आता भाग्य कसं उजळतं बघा. पुन्हा लक्ष्मी प्रसन्न झाली. रस्त्यामध्ये तिने असं हिरे माणिक रत्न वगैरे असं किलो 2 किलोचं गाठफळ त्याला सापडलं. त्याने ठरवलं आता मुळीच तोडायची नाही आज. घरी गेला, कडी उघडली, पत्नी मागच्या गल्लीत जायला होती. कडी उघडली, त्या वस्त्रीमध्ये ते गाठोडं ठेवलं आणि पत्नीला सांगायला गेला पळत पळत, कारण तिला विश्वास पटत नव्हता. सांगत होते ते आता घरात आणले गाठोडं हिरे माणिक मोत्याचं ना, आता पत्नीला म्हणून मागच्या गल्लीत गेला पत्नीला बोलवायला. तेवढ्याच शेजारच्या म्हातारीनं पाहिलं काहीतरी चमकत, उचललं गाठोडं, शेजारीकडे गेली. बायकोला बोलून आणेपर्यंत गाठोडं गायब झालं. प्रारब्धात नाही, नीट ऐका. प्रारब्ध सांगू मी कसं प्रारब्ध बदलतं बघा. कथा वाया जात नाही, साधू संतांची संगती वाया जात नाही, भगवंताची कृपा एक दिवस होतेच. आता ऐका. पत्नी म्हणे, तुम्ही काही बी बोलतात, काय मला हिरा सापडला, पाण्यात पडला, मला काय नवरत्नाचा हारच सापडला, तो कोणी घेऊनच गेलं, आता काय गाठोडच सापडलं, ते घरात पत्ता नाही. कालांतराने आपला व्यवसाय लाकूड तोडीचा होता, त्याच्यावर उपजीविका चालत होती, म्हणून तो पुन्हा जंगलात गेला. जाता जाता त्याला साधू भेटले, संत भेटले. संतांनी सांगितलं, एवढा रुपया, 1 रुपया दिला साधूने, 1 रुपया घेऊन ज्या वेळेला तुला गरज भासेल त्यावेळेला या 1 रुपयाचा उपभोग घे. म्हणून एक दिवस अशी परिस्थिती झाली, घरात काहीच नाही भाजीला. म्हणून पत्नीला सांगितलं, एक काम कर, 1 रुपया घेऊन बाजारात जा आणि आपल्या साधूने आपल्याला रुपया दिलेला आहे, सांगितलेलं ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला खर्च करा. बाजारात जा, मासा घेऊन ये म्हणे. मासा आणायला गेली, बाजारात मासा आणला, काटला, हिरा सापडला. ती सांगू लागली पत्नी, अहो तुम्ही बोलले होते ना हिरा गंगेत पडला, हिरा गंगेत पडला, तोच तर हा हिरा नाही. त्यांनी बघितला, हाच हिरा येतो. हिरा परत मिळाला. एक दिवस पुन्हा लाकूड तोडायला गेला. ज्या झाडावर घाईने टाकेल होता त्याच झाडावर हा लाकूड तोडायला गेला. त्याला तो नवरत्नाचा हार सापडला. मुळी तोडली, पळतच आला घरी. पत्नीला सांगू लागला, अगं बघ, हार सापडला, हार सापडला, नवरत्नाचा हार सापडला, हार सापडला. शेजारच्या म्हातारीला वाटलं चोर सापडला, चोर सापडला, चोर सापडला. हिने पाहिलं, पोलीस स्टेशनला जाण्यापेक्षा ते गच्चूड उचलून त्याचं देऊन टाका. सिद्धांत संपला माय बापांनो. साधू भेटल्यामुळे त्याचं भाग्य उजळले भाग्य. आवडी चिंता तुका मने होता ठेवा, तो या भावाचा. तसे देवर्षी नारद भेटले आणि माझ्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचं भाग्य उजळलं होतं. पण पुढे ऐका ना, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा प्रारब्ध बदलतं बरं का. कथेने प्रारब्ध बदलतं, साधू संतांनी प्रमाण दिलेलं आहे. हरी कृपे त्याचा नाश झाला. शेवटच्या दिवशी कथा येईल, माझा सुदामदेव दरिद्री होता, दरिद्री. पण ज्या वेळेला भगवान कृष्ण, शेवटच्या दिवशी सांगत सविस्तर, आता थोडक्यात सांगतो 1 मिनिटात. ज्या वेळेला द्वारकेला गेला भगवान कृष्ण परमात्म्याच्या दरबारामध्ये, द्वारकेला सिंहासनावर बसवलं. भगवान कृष्ण परमात्म्याला रुक्मिणीने सांगितलं, रुक्मिणी हा कुंकवाचा करंडान. भगवंताने पाणी टाकलं, त्या कुंकवामध्ये असा अंगठा धरला आणि त्या कपाळावर लिहिलेलं होतं, कोणाच्या, सुदामदेवाच्या, श्री क्षय म्हणजे लक्ष्मीचा नाश. सुदामदेवाच्या कपाळावर लिहिलेलं होतं स्त्री क्षय म्हणजे लक्ष्मीचा नाश. तो का दरिद्री झाला ती मी शेवटच्या दिवशी सांगणार, सातवीची. तिथं स्त्री क्षय होतं. भगवान कृष्ण परमात्म्याने ते कुंकवाचा असा हात घेतला आणि फक्त असं हात फिरवला, हा अंगठा असा फिरवला, यश श्री करून टाकलं. रातोरात पोरबंदरची लगेच सोन्याची नगरी झाली सुदामदेवाची. प्रारब्ध बदलतं.
भगवंताच्या चिंतनेने साधू संतांच्या संगतीने कथेने प्रारब्ध बदलतं. मग दोन दृष्टांत दिली. आता मग आत्मदेवाला सुंदर असं फळ दिलं आणि फळ दिल्यानंतर घरी आला आणि त्या बुद्धिरूपी धुंदलीला सांगू लागला, ए धुंदली, एवढं साधूने फळ दिलेलं आहे, एवढं फळ जर सेवन जर केलं तर तुला सुंदर असा पुत्र प्राप्त होईल. तिने ते घेतलं, पण पत्नीचा पतीवर विश्वास नाही. आणि असं कधी घडू नये बरं का. पत्नीने पतीचं ऐकलंच पाहिजे आणि पत्नीनंही पत्नीचं. रावणाने न ऐकल्यामुळे एवढा मोठा घोटाळा झाला. मंदोदरीचं ऐकलं का? नाही ऐकलं. राजा दशरथाने कैकेयीचं ऐकलं, केवढं नुकसान झालं, किती नुकसान झालं. हा, पुढं गोडी वर्णन येईल, सगळे वर्णन येतील. हा, रावणाचा नाश का झाला, कोणामुळे झाला, सगळे वर्णन पुढे येईल. चला, पत्नीचा पत्नीवर विश्वास असावा आणि हा पत्नीचाही पतीवर विश्वास असावा, तेव्हा पुढे संसार हा सुखाचा होतो आणि ज्यांचा सुखाचा संसार आहे त्यांचा परमार्थही सुखाचा होतो. आमच्या अशोक मामा मामी खूप गोड आहे. हा, खूप गोड आहे. जोडी बनवली दिसत नाही, मग कसं काय गोड आहे, खाऊन पाहिले का? दोन्ही वेळेस आलो, गोड मिळालं खायला म्हणूनच म्हणलो गोड आहे. सगळेच गोड आहे, पाचवी बी त्याची सातवी बी खूप गोड. संसार सुखाचा, त्याचा परमार्थही सुखाचा. म्हणून माझ्या बाप्पांनो, आत्मदेव धुंदलीला ते फळ दिलं, पण धुंदलीच्या बहिणीला दिवस झाले होते, तिला पुत्र भरपूर होते, 5-6 मुलं होते, पण ती दरिद्री होती, गुंठावर जमीन नाही. हिच्याकडे संपत्ती भरपूर पण पुत्र प्राप्ती नाही. आणि आपल्या पतीवर विश्वास नाही. जर हे फळ खालून कमी जास्त झालं तर आजही काही काही पत्नी अशा आहे, आपल्या पतीवर विश्वास नाही. मग त्या समजायच्या कोण? धुंदली. वा, आता ऐका ना पुढे कोडे. परिणामी काय झालं? हो, त्या बहिणीला सांगितलं, हे बघ तुला दिवस गेलेले ना, मग आता मी माझ्या पतीला सांगते, खोटं दिवस गेल्याचं नाटक करते, तुला पुत्र प्राप्त झाला का? तो पुत्र हो का कन्या हो, मला दे. आणि मी माझ्या पतीला सांगेन मला मुलगा झाला, मुलगी झाली वगैरे. मग या फळाचं काय करायचं? तुझ्या बहिणीने विचार केला आणि ते गायीच्या गोठ्यामध्ये ते फळ टाकून दिलं. ते गायीने सेवन केलं. काही दिवस गेले, बहिणीलाही पुत्र झाला. तो रातोरात इकडे आणला, आपल्या पिता म्हणजे पतीला सांगितलं आत्मदेवाला, मला मुलगा झाला. इकडं बघा काय झालं, गायीच्या गोठ्यामध्ये सुंदर असं एक बाळ जन्माला आलं. सर्व शरीर त्याचं मनुष्यासारखं, फक्त कानच त्याच्या गायीसारखं होते. म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. गोड नाव ठेवलं गोकर्ण. संतांचा प्रसार असल्यामुळे तर सात्विक होता, सत्शील होता, सदाचारी होता, धर्मशील होता, धर्मात्मा होता, साधू संतांची सेवा करणार होता. लहानचे मोठे दोघे येऊ लागले. एकावर संस्कार चांगले नव्हते, तो चोऱ्या करायला लागला. 5 वर्षात झाला. त्याचं नाव धुंदुकारी. आता नाव ठेवायवरून अलका मावशी मारामाऱ्या होत्या. कोणाच्या? बाळाच्या आई बापाच्या, मम्मी पप्पांच्या. ती म्हणते माझ्या नावावरून ठेवायचं, आणि तो म्हणतो नाही जमलत मग मोबाईल मध्ये पाहत्या, मोबाईल वरून पाहून मग ठेवीत्या. ही अवस्था तशीच आहे. आत्मारामने सांगितलं माझं नाव आत्मदेव ना, मग माझ्या मुलाचं नाव आत्माराम ठेवायचं. धुंदुली म्हणे माझं नाव धुंदली ना, मग याचं नाव धुंदुकारी. धुंदुकारी म्हणजे मन. आत्मदेव म्हणजे जीव, धुंदली म्हणजे बुद्धी आणि धुंदुकारी म्हणजे मन. आध्यात्मिक दृष्ट्या धुंदुकारी म्हणजे मन. जे नेहमी धुंदीत असतात त्याला म्हणतात धुंदुकारी. त्याला म्हणतात धुंदुकारी. मग हा धुंदुकारी 5 वर्ष झाला, 10 वर्ष झाला. आता वडिलांची संपत्ती खर्च करू लागला. आपल्या वडिलांची धन दौलत होतं ते संपायला लागलं. आपल्या पित्या स्त्रींकडून किल्ली घ्यायची कपटाची, आपले घरातले धन दौलत काढायचं आणि नको त्यांना द्यायचं. 5 वेश्यांना द्यायचा तो. ऐका, शब्द, स्पर्श, रस, गंध आणि रूप या 5 वेश्या सांगितलेल्या आहे. या प्रत्येकाच्या जीवाचा घात करतात. माता हा धुंदुकारी ना, याला मन म्हणतात. आणि हे मन विषयाच्या अधीन जातं. विषय ओढी फुलले जीव
विषय ओढी भुलले जीव, आता त्याची कोण करील कीव, आता त्याची कोण करील. ही अवस्था आता धुंदुकारीची झाली. ही अवस्था आता त्या धुंदुकारीची झाली. धुंदुकारी म्हणजे मन. या मनाला हे 5 विषय इतके घातक आहे, यांना वेश्या म्हणलेले आहे. आणि हे 5 विषय प्रत्येकाच्या जीवाला घातक ठरलेले. तेच त्या धुंदुकारीला घातक ठरले. एक दिवस वडिलांनी विरोध केला. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने विरोध केला. धन मागायचा, पैसा मागायचा. तारुण्यात आला तो धुंदुकारी. इकडं गोकर्ण सात्विक, सदाचारी, सत्शील, धर्मशील होता. साधू संतांची सेवा करायचा आणि हातचोऱ्या करायचा. नको रोज भांड आणायचा. आणि शेवटी किल्ली समजा आपण धन न दिल्यामुळे वडिलांच्या पाठीमध्ये लात मारली धुंदुकारीने. असं सांगितले, लात मारली. ही प्रथा तेव्हापासून चालत आलेली. या गावातली नाही बरं का. माफी मागतो. आमच्या विदर्भातलं चावळतो मी. तिकडं नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला तिकडचं जावं होतं. हा, तेव्हापासून चालत आलेलं आहे. दिलं नाही का पोरं त्रास देतात. आत्मदेव रडायला लागला. जशी लात मारली तर गोकर्णाच्या चरणावर जाऊन पडला. गोकर्णाच्या चरणावर जाऊन पडला. त्याला गोकर्ण म्हणला, पिताश्री, हा नव्हते तेव्हा सुखी होते. आपल्याला वाटतं मुलं बाळ झाले म्हणजे आपण सुखी होऊ. आत्मदेवाला तसंच वाटलं. एक सिद्धांत आहे, गोड सांगतो. पती पत्नी होते. उन्हाळ्याचे दिवस होते. मुंबई सारख्या ठिकाणी होते. 7 फुटाचा उंच ओटा होता. छोटी खोली होती आणि सुंदर असे झोपले ओट्यावर. उन्हाळ्याचे दिवस होते. मुंबई सारख्या ठिकाणी 7 फूट उंच ओटा, 7 फूट. स्वप्न पडलं. स्वप्नात पत्नीला म्हणतो, अगं आपल्याला जर मुलगा झाला तर पुढे झोपतो. स्वप्नात बरं का. स्वप्नात ती म्हणे काही थोडं सरकून घ्यायचं. दोघं वट्ट्यावर झोपले. वट्टा काही फार मोठा रुंद नव्हता, छोटाच होता. पण म्हणे अगं दुसरं झालं तर मग पुढं थोडं आणखी सारखा. स्वप्नात बरं का. अगं पण 3 झाले तर मग आणखी थोडं जास्त सारखा. सरकला जसा 12 नंबरचा मनका तुटला. वा ऋषिकेश, स्वप्नात जर ही अवस्था आहे जिवंतपणी, अलका मामी काय अवस्था आहे. स्वप्नीचे छेडले जायला राधे राधे. स्वप्नीचे छेडले जायला लावा. स्वप्नीचे जायला रया. स्वप्नीचे जायला रया. ज्ञानदेव महादेवा पाहिले. ज्ञानदेव महादेवा पाहिले. स्वप्नीचे छेडले जायला लावा. स्वप्नीचे छेडले जायला लावा. स्वप्नीचे जायला रया. नवत्रेपण. प्रभाकर मामा म्हणे कसं काय करतो. मला म्हणलं हे कंपनी करून देईल. कारण कीर्तन जर सुरू झालं आणि 11:15 झाली का तोच टाळकरी म्हणता नाही 11:15 झाली. कारण टाळकरी मध्ये याला दिसत नाही. ते सांगू 11:15 सांगू. मग कंपनी पण करून घेतले. ते 9:53 झाले. 7 मिनिटं आहे. पण 7 आणि 5 आणखी 5 घेतो. 10 वाजून 5 मिनिटांनी सेवा बंद करून टाकतो. त्रास देणार नाही तुम्हाला जास्त. माय बापांनो, आत्मदेव धुंदुकारी लात मारली आपल्या वडिलांच्या कमरामध्ये. गोकर्णाच्या चरणावर पडला. गोकर्णाने सांगितलं, पिताश्री, काय गोड प्रमाण, कुणाचे गणगोत, आतेच प्रमाण चालत, कुणाचे मायबाप. गोकर्णाला सांगितलं आपल्या पिताश्रीला, मायबाप, पिताश्री बद्रिका आश्रमाला जा आणि आश्रमामध्ये भागवतासारखा ग्रंथ, संताधिक संत नवे नवे भगवान सुत शैवनी ऋषींना नेहमी सारण्यामध्ये सांगतात. नाही विदुर काका मैत्री ऋषीने सांगतात बद्रिका आश्रमला. संवाद आहे.
मैत्री आणि विदुर श्रीमद भागवताचा सुंदर संवाद आहे. जा बद्रिकाश्रमला तिथं भागवत श्रवण करून आपला देहाचा त्याग करा. शेवटी आत्मदेव नावाचा ब्राह्मण निघाला आणि बद्रिकाश्रमला गेले. मैत्री ऋषी आणि विदुर काकांचा सुंदर असा श्रीमद भागवत महापुराणाचा संवाद दोघांचा श्रवण करून आत्मदेव इहलोकीचा प्रवास सोडून वैकुंठ गमन झालं. असा हा भागवत ग्रंथ आहे. ऐका आता. एक दिवस पिताश्री गेले. आता मुक्त झाला. सर्व काही घरामधलं होतं, धन दौलत पैसा अडका सर्व धुंदुकारी म्हणजे मन सर्व संपून टाकलं. शेवटी काहीच राहिलं नाही. एक दिवस आईकडं मागणी करू लागला. धुंदलीकडे काही राहिलं नाही. शेवटी आईलाही एक दिवस विहिरीमध्ये ढकलून दिलं धुंदुकारीने. इतकं मन विचित्र आहे हे. त्या धुंदुकारीने आपल्या आईला विहिरीत ढकलून दिलं. आता धुंदुकारी मुक्त झाला, एकटाच राहिला. आता 5 वेश्यांबरोबर संग करू लागला. 5 वेश्या मागे मी तुम्हाला नाव सांगितले, उद्या सविस्तर वर्णन करेल तिथं. शब्द, रस, स्पर्श, गंध आणि रूप या 5 विषयाच्या अधीन गेला. आता काहीच नाही राहिलं. तर शेवटी चोरीशिवाय पर्याय नाही बरं का. शेवटी चोरी करायला लागला. त्या वेश्यांना आणून देऊ लागला. त्या वेश्यांना कळायला लागलं राजाची चोरी करतोय. उद्या राजाला माहित झालं तर आपल्याला जेलमध्ये जावं लागेल किंवा राजा आपल्याला दंड देईल. म्हणून एक दिवस त्याच 5 वेश्यांनी जळतं लाकूड घेतलं, धुंदुकारीच्या तोंडात टाकलं आणि धुंदुकारी प्रेत योनीला प्राप्त झाला. इकडे बघा काय झालं. हा प्रेत योनीला प्राप्त झाला धुंदुकारी. ग्रंथ किती श्रेष्ठ आहे हा. प्रेत योनीमध्ये गेला धुंदुकारी आणि माय बाप्पानं ज्या वेळेला इकडे हा गोकर्ण तीर्थयात्रा भ्रमण करीत पूर्वेला बिहार आजही तुम्ही सर्व जातात तिथं पितृपिंडदान केलं जातं. तिथं आत्मदेव नावाच्या पिताश्रींचं म्हणजे ब्राह्मणाचं त्या पिंडदान करीत होता गोकर्ण. गयेला त्याला पितृपिंडदान म्हणतात आणि इकडे द्वारकेला बिंदू सरोवर म्हणतात ना. तुम्ही जाऊन आलेले. इकडे मातृगया म्हणतात. भागवतात मातृगयेचे वर्णन आलेले आणि पितृगयेचे वर्णन आलेले. मग गयेला सुंदर असं पिंडदान केलं आपल्या वडिलांचा आत्मदेव नावाचा ब्राह्मणाचं. कोणी गोकर्णाने. पण गावचे काही लोक गेले गयेला आणि त्या गोकर्णाला सांगितलं, हे गोकर्णा, अरे तुझी आईही मृत पावली आणि तुझा भाऊ धुंदुकारी तोही मृत पावला. त्याने आपल्या भावाचं ही पिंडदान केलं गयेला आणि पिंडदान करून फिरत पुरत जिथं जन्म झाला त्या गोठ्यामध्ये आला गोकर्ण आणि झोपला रात्री 12 वाजता. नीट ऐका. हे प्रेत योनीमध्ये गेलेले काय करीत असतात ऐका. म्हणून भागवत सांगायचं असतं. म्हणून भागवताच्या कथा ठेवायच्या. का होतं त्यांनी ऐका. रात्री 12 वाजता मध्यरात्री गोकर्ण आता झोपलेला आहे. ज्या गोठ्यात जन्मला त्याच गोठ्यामध्ये झोपला गोकर्ण आणि रात्री 12 वाजता तो धुंदुकारी प्रेत योनीमध्ये गेला. पिशाच योनी म्हणतात त्याला, भटकते योनी म्हणतात. आणि त्या भटकते योनीमध्ये गेला, पिशाच योनीमध्ये गेला, प्रेत योनीमध्ये गेला आणि आवाज देऊ लागला, ए गोकर्ण, ए गोकर्ण. गोकर्णाने उठून बघतो तर कुणी दिसत नाही. विचारलं कोण आवाज देत आहे. अरे मी तुझा भाऊ धुंदुकारी. धुंदुकारी, अरे तुझं मी पिंडदान केलं गयेला. तो आत्मा म्हणजे तो प्रेत योनीमध्ये गेलेला आत्मा सांगतो. भटकते योनीमध्ये पिशाच योनीमध्ये गेलेला आत्मा सांगतो, तू 100 पिंडदान, 100 शब्द आलेला आहे, 100 पिंडदान केले तरी मला मोक्ष मिळणार नाही, मुक्ती मिळणार नाही. 100 पिंडदान. म्हणून मी पहिल्यांदाच बोललो, का स्पर्श झाला म्हणजे मोक्ष मिळाला हे डोक्यातून काढून टाका. 100 पिंडदान जर केले, तो धुंदुकारी सांगू लागला प्रेत योनीमध्ये गेला. दिसत नसते त्यांना, सूक्ष्म दे. बा हा स्थूल दे, तुम्ही आणि आपण सगळं बसलो ना, हा स्थूल दे आणि सूक्ष्म दे हा दिसत नसतो. मन बुद्धी चित्त अहंकाराने तो सूक्ष्म रूप असतो. काय 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 वा. मन बुद्धी चित्त आणि अहंकार तो सूक्ष्म देह असतो. तो आपल्याला दिसत नाही. तो दिसत नाही आपल्याला. ज्या वेळेला 16 संस्कार, आता मी उद्या 16 संस्काराबद्दल बोलेल. 16
16 संस्कार, त्याच्यात सगळ्यात श्रेष्ठ संस्कार गर्भदान संस्कार. माझ्या मुलींना, माझ्या नातसुना असतील इकडं, त्याला आपण गर्भदान संस्कार फार मोलाचं आहे बरं का, फार मोलाचं आहे. 16 संस्कारांपैकी पहिला संस्कार आहे गर्भदान संस्कार. कोणाचा परिणाम झाला काय सगळं शास्त्रात आलेलं भागवतात उद्या सांगेल. चला, परिणामी प्रेतयोनीमध्ये गेलंय. अरे 100 पिंडदान जरी केले तरी मला मुक्ती मिळेल. तुका म्हणे महापातके, मी महापातकी महापापी, मला मोक्ष नाही. मला 28 नरक सांगितलेले भागवतामध्ये, त्या 28 नरकांमध्ये सुद्धा जागा नाही. मला स्वर्गात तर नाहीच, कैलास वैकुंठात कुठंच नाही. परंतु माय बाप्पांनो, मी प्रेत योनीमध्ये गेलेय. शेवटी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर गोकर्ण उठला, गंगेमध्ये स्नान केलं, सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. सकाळी 6 वाजता हातात जल घेतलं, सूर्यनारायणाचा गायत्री मंत्राचा जप केला. भगवान सूर्यनारायण प्रसन्न झाले. बोल गोकर्ण, काय पाहिजे? माझा भाऊ प्रेत योनीमध्ये गेला, भटकत्या योनीमध्ये गेला, पिशाच योनीमध्ये गेला, महापातकी आहे. तुका म्हणे पातके पती, त्याला कुठेही जागा नाही, अहो नरकात सुद्धा त्याला घेतली नाही. काय करू? भगवान सूर्यनारायण प्रसन्न सांगितले झाले आणि सांगितले, ए गोकर्ण, एकच काम कर, गावातल्या सगळ्या लोकांना बोलून घे, व्यासपीठावर तू स्वतः बस आणि श्रीमद भागवत महापुराण ग्रंथासारखा 7 दिवस ग्रंथ पठन कर. तो आत्मा ऐकेल आणि आत्मा ऐकल्यानंतर त्या गोकर्णाने 7 सगळ्या गावातील लोकांना बोलून घेतलं. सुंदर असं व्यासपीठ लावलं. स्वतः गोकर्ण व्यासपीठावर बसला, गावातील सर्व श्रोते समोर बसले आणि तो धुंदुकारीचा प्रेत योनीमध्ये गेलेला आत्मा, पिशाच योनीमध्ये गेलेला आत्मा, भटकत्या योनीमध्ये गेलेला आत्मा, तो एका बांबूच्या कांड्यामध्ये जाऊन बसला. बांबूला एकूण 7 कांडे. 7 कांडेचा अर्थ असा आहे, ज्ञानेश्वरीत गोड उभी आलेली. क्रांती माझी सप्तपास, अहंदार पुत्रपास, स्वजन द्रव्य गृहपास, राम नामे करी मारुती. श्रीमद भागवत महापुराणासारखा जर ग्रंथ जर श्रवण केला ना, राम नाम जर तिथं होत असेल ना, तर तिथं या 7 कांडे फटली जातात. म्हणजे फट. पहिल्या दिवशीची कथा संपली, पहिलं कांड फट. दुसऱ्या दिवशी कथा संपली, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या 7 कांडे असतात. बांबूला त्यांचा बार झाला, त्याच्यातून दिव्य शरीर प्राप्त झालं. धुंदुकारीला दिव्य शरीर प्राप्त झालं. 7 दिवस त्यांनी कथा ऐकली, आत्म्यानी, माणसाने नाही, माणसाने नाही, आत्म्याने. म्हणजे तेही प्रेत योनीमध्ये गेलेल्या सूक्ष्म आत्म्याने. आत्मा वेगळा, शरीर वेगळं, शरीर वेगळं, आत्मा वेगळं आणि स्थूल शरीर वेगळं. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, जागृती, स्वप्ने, सुसुप्ती, उन्मनी, तुर्या. वारकरी संप्रदायाच्या रामदास भाऊ 17 अवस्था आहे. 17 नीट मोजा. स्थूल देह हा स्थूल देह, सूक्ष्म कारण देहामध्ये 4 देह, महाकारण देहामध्ये 4, 4 आणि 4 8, 2 10 झाले. जागृती, स्वप्ने, सुसुप्ती, उन्मनी, तुर्या ही 17वी अवस्था आहे. आपल्या खेडल्याचे पूजाताई तुकाराम महाराज खेडल्याचे, ते जर ध्यानाला बसले तर त्यांचे गुरु आळंदीला जोग महाराजांना कळत होतं. आपण ध्यानाला बसल्यावर आपल्या गुरुला कळलं पाहिजे. त्याला म्हणतात उन्मनी. मी म्हणत नाही, रामकृष्ण हरीच्या मंत्राने, रामकृष्ण हरीच्या मंत्राने उन्मनी अवस्था प्राप्त होते. रामकृष्ण नामे उन्मानी साधा, जय हो. दयाशील धरी सकळ सिद्धी, दयाशील धरी सकळ सिद्धी, दयाशील धरी सकळ सिद्धी. बोला. कृष्ण नामे उन्मनी साधे, राधे राधे. दयाशील धरी सकळ सिद्धी, दयाशील धरी सकळ सिद्धी. वा. एवढी ताकद आहे रामकृष्ण हरीमध्ये. राम म्हणजे रममान करणे. कथेमध्ये तो रममान होतो, समजायचा तो राम झाला. रामचा व्याकरण दृष्ट्या असा अर्थ आहे, राम म्हणजे रममान होणे, रमणे, रंगणे.
कृष्ण म्हणजे आकर्षित करत, हरी पापाचं हरण करता म्हणून हरी. धुंदुकारीला दिव्य असं शरीर प्राप्त झालं आणि नंद आणि सुनंद देवाचे दूत आले. त्यावेळेला गोकाळाने सांगितलं थांबा, त्याला घेऊन चाले ना. हे समोर बसले, यांचं काय म्हणे, ये म्हणे केव्हा संपल, आम्हाला रसपोळे खायचे. यांचं मन बुद्धी चित्त नव्हतं म्हणे ठिकाणीवर, यांना पुढच्या वर्षी घेऊन जाऊ म्हणे. पुन्हा कथा लावली, गेला धुंदुकारी, मोक्ष गतीला प्राप्त झाला. सिद्धांत संपला. मायबापाने ही कथा इतकी महत्वाची, श्रीमद भागवत महापुराण प्रेत योनीमध्ये गेलेला सुद्धा मुक्त करते, नवीन पिशाच योनीमध्ये गेलेल्या प्रेताला मुक्त करते, भटकत्या योनीमध्ये गेलेला मुक्त करते. एवढा हा श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ श्रेष्ठ आहे. 5 मिनिटात सांगतो, कारण मी वचन दिले माझ्या अशोक मामाला की मी रोज शिवबाबाचं वर्णन करीन. तीच कथा आहे. पहिल्या दिवशी शिवपुराण मला 60 ते 70% येतं, पण मला करायचं नाही. मला एकच श्रीमद भागवत माझा विषय. देवराज नावाचा ब्राह्मण आहे. जसं हे ऐकलं ना आता तुम्ही, आत्मदेव नावाचा संजय भाऊ, तसा देवराज. पहिल्या दिवशी शिवबाबाची शिवपुराण जिथं सांगितलं जातं, तिथे बी भगवान सुत माणिक महाराज शैवनिक ऋषींना शिवबाबाची कथा सांगतात, म्हणजे शिवपुराण. आणि पहिल्या दिवशी जशी या भागवतामध्ये आत्मदेव नावा ब्राह्मणाची कथा आलेली, तसं शिवपुराणामध्ये पहिल्या दिवशी तिथे महात्म्य सांगितलं जातं. शिवपुराणामध्ये पहिल्या दिवशी काय सांगितलं जातं? महात्म्य सांगितलं जातं. आणि महात्म्य सांगितलं. देवराज तिथे बी नियम उदी झालेले. आमच्या अलका माय तुम्ही जेवती का नाही म्हटलं, नाही जेवायचं, कमी जेवलं पाहिजे. पहिलं त्यांच्या कार्यक्रमात मागा वाचून घेतलं मी 3 वाजता. कोणी वाक्याने कमी जेवलं पाहिजे, वाक्याने 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे, म्हणजे पत्नीशी स्पर्श करायचा नाही, भोजन कमी केलं पाहिजे, वक्त्याने 7 दिवस खोटं बोललं नाही पाहिजे, वक्त्याने काही नियम पाळायचे असतात, श्रोत्याने सुद्धा नियम पाळायचे असतात. म्हणून कमी जेवावं लागतं, किंवा नाही जेवलं तरी चालतं. वक्त्यालाही नियम आहे, श्रोत्यालाही नियम आहे, सगळ्यांना नियम सांगितलेले. भागवत असो शिवपुराण असो. देवराज नावाचा ब्राह्मण आहे. ब्राह्मण इतका जसा हा धुंदुकारी, तीच अवस्था त्या देवराज ब्राह्मणाची शिवबाबा कथामध्ये भगवान सुत शैवनिक ऋषींना तिथे सांगतात. काय सांगतात? हा देवराज नावाचा ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मण आता हा धर्मशील होता, सत्शील होता, सदाचारी होता, सात्विक होता, 4 वेदांचं पठण करणार होता, 18 पुराण जाणत होता. पण नको त्या स्त्रीचा संग घडला. मग सांगितलं मला रूप रस स्पर्श गंध, नको त्याचा विषयाच्या अधीन गेला. परिणाम देवराज ब्राह्मण जोपर्यंत तारुण्य होतं तोपर्यंत संग करू लागला वेश्ये बरोबर. आणि संग करता करता कालांतराने अजीर्ण शरीर झालं, त्याला काहीच करता येईना. आणि गंगेच्या काठी शिवबाबाची कथा चालली होती. देवांचा देव महादेव शिवबाबाची कथा चालली होती. आणि हा नको त्या अवस्थेमध्ये ते कथेची फक्त श्रवण केलं त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाने. शेवटी अंतकाळी भगवान शिवाचं नाम आलं. वाचे वदता शिवनाम, शिव देखता प्रत्यक्ष धर्मार्थ काम मोक्ष. मायबापनो देवराजची अशी परिस्थिती झाली त्या देवराज ब्राह्मणाची का त्यांनी कथा ऐकली शिवबाबाची. आणि शिवबाबाची कथा ऐकल्यावर भगवंताचे कैलासामधून नंद आणि सुनंद आले. आणि देवराजला अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी फक्त शिव त्याच्या कानावर ऐकायला पडलं तर त्याला कैलासामध्ये भगवान शिवाचा गण म्हणून त्याला प्राप्ती झाली. गण म्हणजे समजतं ना. हे आता मी परवा आपण 2 तास बोलणार आहे शिवबाबा बरोबर. पूर्ण ते बी शिवकथेत आहे आणि या कथेत आहे. सर्व म्हणजे शिव म्हणजे विश्वास, पार्वतीमध्ये श्रद्धा, ज्ञान म्हणजे गणपती, कार्तिक म्हणजे वैराग्य. गणपतीच्या 2 पत्न्या बुद्धी आणि सिद्धी, या ब्रह्मदेवाच्या कन्या, त्यांना एक पुत्र शुभ. आणि कथेचे काय काय फायदे, परवा येणारी ती कथा सर्व तुम्हाला सगळं कथा शुभवाचीच करणार आहे आपण.
देवराज नावाचा ब्राह्मण शेवटी शिवाचा गण झाला, फक्त शिवकथा ऐकली म्हणून बर का. दुसरा एक पहिल्या दिवशी कथा आलेली आहे, शिव महात्म्य सांगितलं जातं. बिंदू गगवताचा ग आणि त्याची पत्नी चंचुली. काय नाव सांगितलं? चंचुली. दोघा पती पत्नीचं सुद्धा पहिल्या दिवशी महात्म्य सांगितले. हा बिंदुक नावाचा हा सुद्धा ब्राह्मणच आहे. यालाही मद्यपान सेवन करायचा, परस्त्रीचा संग लागला. परिणामी पत्नी सात्विक होती, पण नाही पत्नीचा आणि त्याचा कधीच जमला नाही. शेवटी तो गावाच्या बाहेर राहायचा हा बिंदुक नावाचा ब्राह्मण, तोही प्रेतयोनीला प्राप्त झाला. कालांतराने ती सत्शील होती, ती चंचली नावाची त्याची पत्नी धर्मशील होती, पण तिलाही नको त्याचा संग लागला. परिणाम तिलाही पातकी झाली, दोन्ही महापातकी झाली. एक दिवस शिवबाबाची अशीच कथा चालली होती आणि ती चंचली नावाची ती बिंदुक ब्राह्मण नावाची पत्नी शिव कथा शेवटी एक ब्राह्मण सांगत होता गंगेच्या काठी महादेवाच्या मंदिरामध्ये, आणि ती चंचलीने सर्व शिवबाबाची कथा ऐकली. परिणामी तिलाही नंद सुनंद आले, कैलासात गेले आणि पार्वती मातेची ती सहेली म्हणजे मैत्रीण झाली. कोण झाली? मैत्रीण. आणि मग पार्वती मातेने विचारलं त्या चंचलीला, तुला काय हवंय? मी तुला प्रसन्न झाले, तू माझी मैत्रीण झाली, तू माझी सहेली आहे. त्याला तिने एकच सांगितलं, माझे पती प्रेत योनीमध्ये गेलेले, माझे पती नरकवास भोगतात, त्यांचा उद्धार व्हावा. पार्वतीने आशीर्वाद दिला आणि तोच बिंदुक नावाचा, बिंदू ग म्हणले गवताचा, तो ब्राह्मण शेवटी त्यालाही नंद सुनंद आले, शिवलोकात गेला आणि तोही भगवान शिवाचा गण झाला. एवढं शिव कथा असो, श्रीमद भागवत कथा असो, प्रेत योनीमध्ये गेलेल्या, भटकत्या योनीमध्ये, पिशाच योनीमध्ये, या योनीमध्ये गेलेल्यांना सुद्धा मोक्ष प्राप्त करून देणारा म्हणजे ग्रंथ श्रीमद भागवत ग्रंथ. गोड एक आपण भजन घेऊ. उद्याने काय का पंडुराजाची, उद्या राजा परीक्षित भगवान सुखदेव अवतार करायला येणारा, उद्या राजा परीक्षित अवताराला येणार. जन्मेजयचा बाप परीक्षित, परीक्षितचा बाप अभिमन्यू, अभिमन्यूचा बाप अर्जुन, अर्जुनाचा बाप पंडू, पंडूचे तुम्हाला मी उद्या आई सांगणार. तुम्हाला माहित नाही, मला गॅरंटी आहे. धृतराष्ट्राच्या आईचं नाव तुम्हाला माहित नाहीये. तुम्हाला विदुर काकाच्या आईचं नाव माहित नाही, तुम्हाला पंडुराजाच्या आईचं नाव नाही, तुम्हाला उद्या भीष्माचार्यांचं वर्णन गोड सांगणार, शांतनु राजाची उद्या गोड कथा सांगणार, गोड गोड वर्णन उद्या पांडवां उद्या स्वर्गरोहण होणार. गोड अशा कथा आहे. आज पहिला दिवस आहे, पुढे कथा उशिरा सुरू झाली. आज या ठिकाणी कथा विश्रांती घेते. सर्व तुम्ही श्रोते सज्जन मायबाप 2 तास शांततेने म्हणजे प्रथम तास एक भजन थांबा, अजून भजन घ्यायचं, थांबा अजून भजन घ्यायचंय 2 मिनिटं. सर्वांना मी प्रणाम करतो. ज्यांच्यामुळे पुण्य स्मरणार्थ ही कथा आहे अशा कैलासवासी आमच्या आदरणीय विठाबाई एकनाथ माळी, आदरणीय आमचे एकनाथ बाबा फकीरा माळी, हे दाम्पत्य आज आपल्यात नाही, परंतु पितृलोकामध्ये मोक्ष ज्याला म्हणतो, मुक्ती ज्याला म्हणतो, तिथं ते आपल्याला आशीर्वाद निश्चित दिल्याशिवाय राहणार नाही. परिवारामध्ये 7 पुत्र आहे. जरी आयोजक आमचा अशोक मामा आहे, पण 7चे प्रेम आहे. 7चे नाव घेऊन टाकतो. आमचे अशोक मामा 1 नंबर, आपलं प्रभाकर मामा 2 नंबर, बनशी मामा 3 नंबर, आमचे अशोक मामा 4 नंबर, शिवाजी मामा 5 नंबर, पांडुरंग मामा 6 नंबर, मुरली मामा 7 नंबर, रमेश मामाच्या लग्नाला मी होतो बरं, मग लग्न झालं रमेश मामाचं. 7 भाऊ आहे, 4 बहिणी आहे. आमच्या अलका मामी आहे, आमच्या सीता मामी, आमच्या मीरा मामी, आमच्या जिजा मामी, एक हयात नाही, अशा 5 बहिणी आहे. खूप सुंदर परिवार आहे. नातू पंतू नाचून आहे, गोड परिवार आहे. पण आयोजक आमचे आदरणीय परमार्थ प्रेमी अशोक मामा आणि त्यांच्या मंडळीला माझे विचारलं, म्हणलं त्यांचं नाव काय? म्हणे माझंच नाव घ्या,
मग तिने तेच सांगितलं ना. तिला दुपारी विचारलं, म्हणलं अशोक मामाच्या पत्नीचं नाव काय? काय नाही, माझं ध्यान करा म्हणजे तिचं नाव बरोबर. असं गोड हा परिवार आहे. आज कथा थोडी उशिरा सुरू झाली, उद्या 7:45 सुरू होईल आणि 10 बरोबर संपल. आता एक गोड असं राधे राधे गोड भजन होईल आणि भजन झाल्यानंतर आरती होईल. आरती शक्यतो 6 दिवस बाहेरच्या पाहुणे रावळे किंवा तिडके वगैरे इतर परिवारांकडे. शेवटच्या दिवशी आपल्या माळी म्हणजे आपले 7 भाऊ 7 पत्न्या शेवटच्या दिवशी. आता 6 दिवस पाहुण्या रावळ्याने घ्यायच्या आरत्या. आता एक भजन घेऊ. राधे राधे गोविंद. मला एक भजन म्हणायचं. म्हणा द्या ना. वा म्हणा मामी म्हणा. हिंदी भजन. हो म्हणा म्हणा म्हणा. या युट्यूबला अलका मामी अख्ख्या जगात बनाई ना होती वाह. शंकर तूने दुनिया बनाई जय हो. बोला. तेरे नाम कीर्तन भजन भी ना होती तेरे नाम कीर्तन भजन भी ना होती शंकर तूने दुनिया बनाई ना होती शंकर तूने दुनिया बनाई ना होती तेरे नाम कीर्तन भजन भी ना होते तेरे नाम कीर्तन भजन भी ना सगळे. शंकर तूने दुनिया बनाई राधे राधे. होती शंकर तूने दुनिया बनाई ना होती तेरे नाम कीर्तन भजन भी ना होती तेरे नाम कीर्तन भजन भी ना होती शंकर तूने दुनिया बनाई ना होती शंकर तूने दुनिया बनाई ना होती तेरे नाम कीर्तन भजन भी ना होते तेरे नाम कीर्तन भजन भी ना होते रावण जैसे योद्धा की पूजा भी होती रावण जैसे योद्धा की पूजा भी होती अगर उसने सीता चुराई ना होती अगर उसने सीता चुराई ना होती शंकर तूने दुनिया बनाई ना होती शंकर तूने दुनिया बनाई ना होती तेरे नाम कीर्तन भजन भी ना होते तेरे नाम कीर्तन भजन भी ना होते कंस जैसे योद्धा की पूजा भी होती कंस जैसे योद्धा की पूजा भी होती अगर उसने बहना सताई ना होती अगर उसने बहना सताई ना होती शंकर तूने दुनिया बनाई ना होती तेरे नाम कीर्तन भजन भी ना होते तेरे नाम कीर्तन भजन भी ना होते पानी जैसे योद्धा की पूजा भी होती पानी जैसे योद्धा की पूजा भी होती अगर उसने तारा सताई ना होती अगर उसने तारा सताई ना होती शंकर तूने दुनिया बनाई ना होती शंकर तूने दुनिया बनाई ना होती तेरे नाम कीर्तन भजन भी ना होते तेरे नाम कीर्तन भजन भी ना होते तेरे नाम कीर्तन भजन भी ना होते श्रीमद् भागवत महापुराण की जय सम्राट कर्मयोगी परीक्षित महाराज की भगवान सुखदेव महाराज की जय 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 श्री राधे जय जय राधा रमण हरि बोल रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय श्री
तुझ भगवंता श्री शिवमुनीने परम भक्तीने ज्ञानावरीने गायले हरिचरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वाद रसे ते सोज्वळ आत्मा राम मुनी सकळ सेवनी आले जन सुफळ महापैरणी आली अवनी
कृष्ण हरे हरे आरतीचं ताट खाली